ओके, धन्यवाद. सर्वप्रथम या विश्वातील प्रथम वैज्ञानिक ज्यांनी खऱ्या अर्थानं विज्ञानाची कास धरून या संपूर्ण विश्वाला विज्ञानावर आधारित असणारा एक मध्यम मार्ग दिला, ते सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो. त्यांची समतेची पताका, त्यांच्या धम्मची पताका आणि एकूणच बौद्ध धम्म फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर संपूर्ण विश्वात घेऊन जाणारे या विश्वातील प्रथम विश्वविजेता राजा चक्रवर्ती सम्राट राजा अशोक. यानंतर या भारतामध्ये जशा दोन वेगवेगळ्या परंपरा आहेत, त्यातल्या संत परंपरेचे अनेक वेगवेगळे संत की ज्यांनी समतेची ही पताका महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मग त्यातमध्ये जगद्गुरू संत तुकाराम असेल, संत एकनाथ असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत बहिणाबाई, सगळ्या संतांचं, त्या सर्व संतांना मी वंदन करतो, सर्व महापुरुषांना वंदन करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वंदन करतो. आणि संभाजी महाराज, शिवाजी महाराजांनंतरच हीच जी काही इथली विषमतावादी ऋण किंवा जुन्या रूढी परंपरांना घट्ट रोवून धरलेली जी काही परंपरा होती, जी उलथून लावली छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी, त्यांचीच ही सगळी पताका पुढे घेऊन त्यांचे वारसदार क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांना वंदन करतो. यानंतर भारतामध्ये पुन्हा एकदा सम्राट अशोकांनंतरची क्रांती खऱ्या अर्थानं केली, ती तुमचे माझे सगळ्यांचे भाग्यविधाते, मुक्तिदाते, या भारताचे घटनाकारच नाही म्हणत तर भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना वंदन करतो. लहुजी वस्ताद साळवेंना वंदन करतो. माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्या, माता मुक्ता साळवे, माता फातिमाबी, माता सर्व महामातांना पण वंदन करतो आणि आजच्या या विषयाला सुरुवात करतो. मी सर्वांना सर्वप्रथम सविनय मानाचा जय भीम पण करतो आणि विशेष म्हणजे संविधानचं विशेष कौतुक करतो की त्यांनी एक वेगळा उपक्रम या माध्यमातून सुरू केला, एक वेगळं अनोखं पेज तयार केलं, ज्या पेजवरती सामाजिक क्रांती, राजकीय क्रांती आणि वैचारिक क्रांतीचा एक अनुल्लेख मांडणाऱ्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा समुच्चय त्यांनी एकत्रित केला आणि या माध्यमातून या पेजवरती नव्या नव्या पद्धतीने समतेचा जागर सुरू झाला. या पेजवर मी सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि सर्वजण तुम्ही या ठिकाणी आलात, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे चित्रपटसृष्टीमध्ये जाती व्यवस्था आहे का, आणि आहे तर त्याचं वास्तव काय. विषय थोडासा धीरगंभीर आहे, अवघड आहे, सहज बोलण्यासारखा नाही आहे. अनेक लोक मला नेहमी म्हणतात की सर तुम्ही खूप स्ट्रेट फॉरवर्ड बोलता अनेक गोष्टींमध्ये आणि तुम्ही असं बोलू नका. पण जे वास्तव आहे त्याला तुम्ही किती दिवस नाकारणार आहात. ज्या वास्तवाला जर आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर पिढ्यानपिढ्या या जाती व्यवस्थेमध्ये भरडले गेल्या, जाती व्यवस्थेच्या वर्णवादी चौकटीमध्ये रुतलेल्या या चिखलामध्ये, गाळामध्ये पिढ्यानपिढ्या फसलेल्या आहेत. यांना कधी बाहेर काढणार. जर आपण आज हा विचार करतो की आपण नाही बोललं पाहिजे एखाद्या जातीबद्दल, एखाद्या धर्माबद्दल किंवा एखाद्या व्यवस्थेबद्दल नाही बोललं पाहिजे, कारण एक मी काही जरी बोललं तरी कोणाला ना कोणाला त्याचा राग येतो आणि मी काही नाही बोललो तरी कोणाला ना कोणाला त्याचा राग येतो. नाही बोललं तर का नाही बोलला म्हणून राग येतो आणि बोललं तर का बोलला म्हणून राग येतो. जर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या व्यवस्थेचा विरोधच केला नसता आणि इथली जाती व्यवस्था मांडलीच नसती, समजून घेतली नसती आणि त्याचा पर्दाफाश केला नसता आणि त्या जाती व्यवस्थेला योग्य ते उत्तरच दिलं नसतं, तर कदाचित आज तुम्ही, मी किंवा आपण सगळे आज मोबाईलवरती ही क्रांतीच बघू शकलो नसतो, आज आपलं फेसबुक लाईव्ह पण नसतं झालं. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या वर्णवादी रूढीवादी परंपरेला धरून, घट्ट धरून फक्त एकाच जातधर्माचं किंवा इथल्या जातीयवादी व्यवस्थेचं समर्थन केलं असतं तर कदाचित आज अनेक जे मावळे आहेत ते फक्त एकाच जातीचे असते ना.
छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा या भारतामध्ये एक अशी राज्यव्यवस्था निर्माण केली की तिथे 18 पगड जातीच्या सर्व लोकांना, मग त्याच्यामध्ये त्याची जात नाही बघण्यात आली, त्याचा धर्म, त्याचं वर्ण हे नाही बघण्यात आलं, तर माणूस म्हणून त्याला हक्क मिळवण्याच्या दृष्टीने स्वराज्य महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी स्वराज्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मग ते शिवाजी महाराजांबरोबर इथले अगदीच ज्याला शूद्र अतिशूद्र म्हटले गेले अशा लोकांपासून ते इथले उच्चवर्णीय ज्यांना सवर्ण म्हटलं गेलं अशा सगळ्यांपर्यंत सर्व लोक खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढत होते, शिवाजी महाराजांसोबत होते. आणि शिवाजी महाराज एका पंक्तीत सगळ्यांना बसून त्यांच्यासोबत जेवण पण करायचे, त्यांच्या झोपडीत पण जायचे, भाकरी पण खायचे आणि राज्यकारभारी तेवढ्याच गुण्यागोविंदाने करायचे. ही चौकट मोडण्याचं काम शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केलं नसतं तर कदाचित पुढच्या क्रांत्या घडल्या नसत्या. हीच क्रांती जर तथागत भगवान गौतम बुद्धांनी केली नसती तर कदाचित आज आपण खरंच गुलामाचे गुलाम असतो. हीच क्रांती जर तथागतांनंतर सम्राट अशोकाने केली नसती तर आज गुलामाचे गुलाम असतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच म्हटले की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आपण किती वर्ष गुलाम म्हणून राहणार आहोत? बरं, मुळात आपण गुलाम आहोत का हे तरी आपण चेक करणार आहोत का नाही? बरं, आपल्याला असं वाटतं की आपण खातोय, फिरतोय, हिंडतोय, आपण स्वैराचारपणे एक सगळीकडे बागडतोय, हवं ती सगळं करायला भेटतंय, पैसे पाणी आलेले आहेत, गाड्या घोड्या आहेत, सगळं आहे. आता कुठली जात व्यवस्था आली? आपण तर स्वातंत्र्य आहोत ना मंडळी. हा स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेपासून आहे. आणि जर ती घटना जर काढली गेली तर पुन्हा एकदा तुम्ही गुलामाचे गुलामच आहात. आणि त्यामुळे जात व्यवस्था ही सुप्तपणे या प्रत्येक चाराचारात काम करत असते. जात व्यवस्था फक्त चित्रपट क्षेत्रात नाही तर तुमच्या माझ्या जीवनात आजूबाजूला सगळीकडे आहे आणि ती आपण मान्य केली पाहिजे. मुळात जात वास्तव लपून ते कधीच संपणार नाही. हां, जात वास्तव आहे हे ज्यावेळेस आपण मान्य करू त्यावेळेस जातीच्या चौकटी जातीच्या जोखडातून आपण बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू. आणि जात मोडण्याचं कामच हे चळवळीचं काम आहे, म्हणजे जातीअंताची चळवळ. आणि आपण त्या जातीअंताच्या चळवळीचा भाग आहोत. आणि त्या जातीअंतक चळवळीचा भाग किंवा त्या जातीअंतक चळवळीचा शिलेदार शिपाई किंवा मी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून जर स्वतःला घेतोय तर मी कलाकार नंतर आहे, कलाकार नंतर आहे, कला दिग्दर्शक नंतर आहे, दिग्दर्शक नंतर आहे, मी नृत्य दिग्दर्शक नंतर आहे, मला अनेक पुरस्कार मिळाले, हे नंतरची गोष्ट आहे. हे सगळं कोणामुळे मिळालं तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या त्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्रांतीमुळे आहे. आज मी तुमच्याशी बोलतोय ही त्या बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी इथे आहे. आणि जर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीच जर विसरलो आणि मी फक्त माझे 2 घास मिळवण्यासाठी, माझ्या पोटापाण्याचा घास मिळवण्यासाठी माझ्या सर्व विचारांच्या गोष्टी पोटडीत बंद करून जर ते लपवून ठेवायला लागलो आणि त्याच्याबद्दल बोललो नाही, त्याच्याबद्दल बंड केलं नाही, त्याच्याबद्दल संघर्ष केला नाही, त्याच्याबद्दलचा आवाज उठवला नाही, तर मग मी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून स्वतःला मिरवून घेण्यात काहीच अर्थ नाही. आणि म्हणून मी सदैव माझ्या विचारांना सगळ्यात पहिल्यांदा स्थान देतो. आणि त्याच्यानंतर माझा व्यवसाय आहे, त्याच्यानंतर माझं जीवन आहे, त्याच्यानंतर माझी दिनचर्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं की कलाकार म्हणून आपण कितीही मोठे झालो, कितीही मोठे, तुम्ही प्रचंड मोठे कलावंत व्हा, जागतिक दर्जाचे कलावंत व्हा. तुम्ही कलावंत म्हणून ज्यावेळेस मोठे होता ना त्यावेळेस फक्त कलावंत म्हणून मोठे असतात. तुम्ही तुमच्या आयुष्यात माणूस म्हणून श्रेष्ठ झालं पाहिजे, माणूस म्हणून मोठं झालं पाहिजे, माणसाला माणूस म्हणून तुम्हाला वागवता आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही मोठ्या. आता कलाकार म्हणजे काय? फक्त कला सादर करणं का? कलाकार म्हणजे एक कलेचा कुठला तरी, मी चित्रकार आहे, मी शिल्पकार आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी दिग्दर्शक आहे, मी कला दिग्दर्शक आहे, मी नृत्य दिग्दर्शक आहे. माझ्या वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून मी काय करतोय तर 2 गोष्टी करतो. एक, त्या माध्यमातून मी समाजाचं रंजन करतोय, किंवा त्या माध्यमातून मी माझा एक व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी माझं व्यावसायिक काय म्हणतात ना, माझी दिनचर्या किंवा माझं सगळं काही जे रुटीन चालू आहे त्या कलेच्या अंगाने चालू आहे, अशा पद्धतीने माझी उपजीविका चालवतोय. या 2च गोष्टींसाठी कलावंत सध्या जिवंत आहे. पण माझ्या मते मला असं वाटतं की कलावंत जर फक्त कलेच्या अंगाने मोठा होत असेल तर त्याची कला फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने मनोरंजन करणे इतपतच सीमित राहते. कलावंत हा समाजाचा आरसा असतो, कलावंत हा विचाराचा स्रोत असतो, कलावंत हा प्रबोधनाचा झरा असतो. जर
तुमच्या कलेचा वापर, तुमच्या कलेचा उपयोग जर चांगल्या विचारानं समाजाच्या क्रांतीसाठी, उत्क्रांतीसाठी किंवा समाजाच्या विकासासाठी होत नसेल तर तुमची कला एक निमित्त मात्र फक्त मनोरंजन करण्याचं साधन आहे. तुमच्या कलेचं अधिष्ठान कधीच प्राप्त होत नाही. तुमची कला चिरतरुण राहणार नाही, तुमची कला वर्षानुवर्ष टिकणार नाही, जिवंत राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कलावंत होते. बाबासाहेब आंबेडकर उत्तम व्हायोलिन वादक होते. बाबासाहेब आंबेडकर उत्तम गायक होते. बाबासाहेब आंबेडकरांना ताल, सूर, लय याची उत्तम जाण होती. बाबासाहेब आंबेडकर चित्रकार होते. बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार होते. बाबासाहेब आंबेडकर लेखक होते. बाबासाहेबांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या जरी नसतील तरी बाबासाहेबांचं लिखाण हे वैचारिक लिखाण आहे, जे वर्षानुवर्ष इथल्या पिढ्यानपिढ्या वाचत राहणार आहे आणि त्यातनं त्यांचा उत्कर्ष होणार आहे. तर कलावंत म्हणून पण बाबासाहेब तेवढेच श्रेष्ठ होते जेवढे ते समाजसुधारक म्हणून होते. आणि म्हणून त्यांचा वारसा जपणारा वारसदार म्हणून जर मी स्वतःला मिरवून घेतो तर मला या जात वास्तवाबद्दल बोलायला पाहिजे. आणि म्हणून मी आज तुमच्याशी याविषयीचा संवाद साधायला आलो. आता जात वास्तव हा विषय काढल्या अनेकांचे कान टवकारतात. चित्रपटसृष्टीत तर म्हणजे मी गेली 22-23 वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतोय आणि या 22-23 वर्षामध्ये 40-50 पेक्षाही अधिक चित्रपट, त्यांचं कला दिग्दर्शन, त्यांचं नृत्य दिग्दर्शन, अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनाच्या टीममध्ये वेगवेगळ्या विभागांवरती मी काम केलेलं आहे. आणि हे सगळं काम करत असताना मी हजारो कलाकारांना भेटलो, अनेक तंत्रज्ञानांना भेटलो. प्रचंड मोठे मोठे तंत्रज्ञ, कलावंत, दिग्दर्शक, ॲक्टर, डिरेक्टर माझ्या डोळ्यासमोरून मागच्या 20, 22, 25 वर्षामध्ये गेलेले आहेत. आणि या प्रत्येकाचा अनुभव मला वेगवेगळा आहे. अनेक म्हणजे मॅक्सिमम चित्रपट क्षेत्रात मी सुमित्रा भावे ज्या या देशातीलच नव्हे तर जागतिक दर्जाच्या दिग्दर्शिका आहेत. सुमित्रा भावेंचा कुठलाही चित्रपट बघा, त्याला एक सामाजिक आशय असतो, सामाजिक विषय असतो आणि त्या आशयामुळेच खऱ्या अर्थानं सुमित्रा भावेंचे चित्रपट मलाही आवडतात आणि जगातल्या प्रत्येक माणसाला आवडतात. आता सुमित्रा भावे या स्वतः एक उत्तम दिग्दर्शिका आहेत, उत्तम लेखिका आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची एक टीम असते. तर मी त्यांच्याबरोबर मागची 18 ते 20 वर्ष झालं काम करतोय. त्यामुळे माझ्या कंपूमध्ये सर्व जाती धर्माची, सगळ्याच पद्धतीची लोक आहेत. म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्या चातुर्ण वर्ण व्यवस्था मांडली गेली त्याच्यामधले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही कॅटेगरीत मोडणारी जी लोक आहेत ती सगळीच्या सगळी लोक माझ्या आजूबाजूला गेली 22-25 वर्ष झालं काम करतात आणि या प्रत्येकाच्या आयुष्यामधले घडत जाणारे बदल मी माझ्या डोळ्याने बघतोय. आता हे बदल बघत असताना अनेक लोकांना चळवळीतल्या माहिती आहे, मी चळवळीत काम करतो म्हणून माहिती आहे की संतोष संखत कला दिग्दर्शक आहे. पण जर मी चळवळीत काम करत नसतो किंवा मला एक वेगळा अंग चळवळीचं नसतं तर कदाचित मे बी कला दिग्दर्शक म्हणून काही ठराविक लोकांनाच मी माहीत असतो. आज माझ्या सोबत मला एक वैचारिक ठेवा माझ्या पूर्वजांनी जो दिलेला आहे त्याची ताकद एवढी प्रगल्भ आहे, त्याची ताकद एवढी जबरदस्त आहे की मी इथल्या रूढीवादी, परंपरावादी किंवा जातीवादी असणाऱ्या व्यवस्थेला छेद देऊ शकतो. ती व्यवस्था मुळात पहिल्यांदा समजून घेऊ शकतो आणि त्या व्यवस्थेला समजून घेतल्याशिवाय मला तडा देता येत नाही किंवा मला त्याच्याशी संघर्ष करता येत नाही हे मला कळलेलं आहे. आणि त्यामुळं त्याचा इत्थंभूत अभ्यास करून या महापुरुषांच्या विचारांची ताकद माझ्या सोबत घेऊन मी या व्यवस्थेला तडा देतोय किंवा त्यांच्याबरोबर झुंज देतोय, त्याच्याबरोबर संघर्ष करतोय. बाबासाहेब म्हटले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तसं मी शिकलो, या क्षेत्रात येऊन प्रॅक्टिकली शिकलो. मी कुठल्या विद्यापीठात गेलो नाही काय शिकायला. मग चित्रकला मला जे स्कूल ऑफ आर्टला जायचं होतं, मला पुण्यातल्या अभिनव महाविद्यालयात जायचं होतं, पण माझी परिस्थिती नव्हती, घरातली आर्थिक परिस्थिती नव्हती. कारण माझे वडील शाहीर होते, कवी, गायक. बाबासाहेब एकच डोक्यामध्ये घ्यायचं, सतत गाणी लिहायची, लोकांचं प्रबोधन करायचं. प्रबोधन करणाऱ्या माणसाला पैसे मिळत नसतात हे माझ्या वडिलांकडे बघून मला कळलं. आणि आयुष्यभर माझ्या वडिलांनी फक्त बाबासाहेब जगले आणि शेवटपर्यंत ते बाबासाहेब म्हणतच गेले. तर त्यामुळं घरची परिस्थिती आर्थिक काही चांगली नव्हती. वडील हे फक्त शाहीर, कवी, गायक आणि बौद्धाचारी असल्यामुळे काही आलं तर आलं, नाही तर नाही आलं, अशा अवस्थेत आम्ही जगत होतो. त्या अवस्थेत मला जे स्कूल ऑफ आर्टला जाता आलं नाही, मला FTI सारख्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाता आलं नाही, मला इथं कुठंच जाता आलं नाही. का? तर माझी परिस्थिती नव्हती. परिस्थिती नव्हती म्हटल्यानंतर मी गप्प बसलो घरात तर नाही बसलो. तर मला ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन या सर्व कलांचा अभ्यास केला, याचं प्रॅक्टिकल अभ्यास केला, याचा सराव केला. शक्य तेवढा वेळ मी या कलांना दिला आणि आज परिस्थिती अशी आहे की मी आजच्या या मितीला, आजच्या या घडीला त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनच मी
याच मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ गेस्ट फॅकल्टी जातो. आज तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवायला जातो मी. आज तिथले विद्यार्थी पासआउट झाल्यानंतर माझ्याकडे येऊन मला असिस्ट करतात किंवा माझ्या हाताखाली काम करतात. आणि त्यावेळेस मला कळतं की त्यांना जे शिक्षण दिलं जात आहे ते शिक्षण फक्त थिअरी आहे. प्रॅक्टिकली काम करताना त्यांना खूप अडचणी येतात आहेत. आणि त्यामुळं मी आत्ता त्यांच्याबरोबर प्रॅक्टिकली काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत. तर हे सगळं का शक्य होतं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार किंवा त्यांनी दिलेली एक वेगळी ताकद तुमच्या माझ्याकडे आहे आणि त्याच्यामुळे साध्य होते, सिद्ध होते. आता मी ज्यावेळेस चित्रपट क्षेत्रामध्ये वावरत असतो आणि मी उघडपणे माझ्या विचारांच्या संबंधित असणाऱ्या गोष्टींशीच संमत असतो, इतर गोष्टींशी मी संमत होत नाही. म्हणजे एखाद्या दिग्दर्शकाचा सिनेमा असेल आणि त्यात काय तो चुकीचं दाखवत असेल, मग ते अंधश्रद्धेच्या संदर्भात असेल, रूढी परंपरेच्या संदर्भातला असेल किंवा इथल्या व्यवस्थेमध्ये आपण जी समानतेची चळवळ म्हणतो, जातीअंताची चळवळ, त्याच्या विरुद्ध व विसंगत काय दिसलं तर मी त्यांना सांगतो की ही गोष्ट बदला, ही चांगली नाहीये, ही माझ्या विचारात बसत नाही, ही तुम्ही बदलली तर मी तुमच्यासोबत काम करतो, ही बदलली नाही तर मी तिथंच थांबतो. आणि मी असे अनेक सिनेमे सोडलेले. मला मनुष्य मात्राला, जसं बाबासाहेब आंबेडकर म्हटले की मनुष्य मात्राला हीन आणि नीच समजणाऱ्या इथल्या व्यवस्थेला नाकारा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी व्यवस्था तुम्हाला नाकारते ना ती व्यवस्था उलथून फेकून टाका आणि तुमची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा. आणि त्याच उक्तीला, त्याच विचारांना घेऊन मी पुढे लोकांबरोबर काम करतो. आणि ज्यावेळेस मी जात व्यवस्थेबद्दल बोलतो तर त्यावेळेस इथले कान टवकारले जातात आणि या कानामध्ये शिसव ओतल्यासारखं अचानक माणूस एकदम हायपर होतो आणि तो माझ्याशी भांडायला लागतो, माझ्याशी वादविवाद करायला लागतो, माझ्याशी चर्चा करायला लागतो. चर्चेच्या पातळीवर खरं तर कुणी बोलत नाही, पण एकदा चर्चा झाल्यानंतर माझ्या काही प्रश्नांची उत्तरच त्यांच्याकडे नसतात. आणि त्यामुळं त्या चर्चेमध्ये आत्तापर्यंत तरी मला कोणीच असं भेटलं नाही की ते परिपूर्ण चर्चा करून मला पुरून उरले. या प्रत्येकाची चर्चा कुठं ना कुठं अर्धवट थांबली, कारण जात वास्तव आहे हे त्यांना मान्य करावं लागलं, ते त्यांना खोडता आलं नाही. आता तुम्ही म्हणाल जात वास्तव कसं? आता मी उदाहरणासहित थोडंसं लांब जाणार आहे, आपलं तास जाणार आहे, 1.5 तास जाणार आहे, 2 तास जाणार आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की जे लाईव्ह ऐकतायत आत्ता मला, त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आपलं संभाषण पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला हा विषय पूर्णपणे कळेल. म्हणजे जात वास्तव या विषयावरती बोलायला घाबरतात चित्रपट क्षेत्रातले कलावंत. म्हणजे मुळात चित्रपट क्षेत्रातले कलावंत आंबेडकरी इथे असतात, पण तिथे गेल्यानंतर जय भीम म्हणायला सुद्धा त्यांना लाज वाटते. त्याचं कारणच एक आहे की इथली व्यवस्थाच अशी बनवली गेलेली आहे की ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही जर व्यवस्थेच्या विरोधात जाणारे दिसलात तर व्यवस्था तुम्हाला उचलून अलगद बाहेर फेकते. आणि ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा वाटतो ना, ती लोक कॉम्प्रोमाइज करतात आणि ते गपचूप राहतात आणि जे काय आहे ते स्वीकारतात. आणि छुपे आंबेडकरवादी, छुपे वेगवेगळ्या पद्धतीने तिथे राहतात. ते मला राहता येत नाही. आणि त्यामुळे माझ्या अनेक दिग्दर्शकांमध्ये, अनेक इंडस्ट्रीतल्या लोकांबरोबर वादविवाद पण झालेले, पटलेलं नाही आणि मी अनेक गोष्टी सोडून पण आलेलो. याच्यामुळे माझा सामाजिक, आर्थिक, राजकीय किंवा ज्या वेगवेगळ्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे, म्हणजे 22 वर्षात 40-50 सिनेमे करणारा माणूस, दादासाहेब फाळके, झी गौरव, प्रभात पुरस्कार, अनेक म्हणजे 150पेक्षा अधिक पुरस्कार मिळवणारा माणूस आजही साध्या सुध्या पद्धतीने राहतो, यावर लोकांचा विश्वास नाही. कारण लोकांना असं वाटतं मग या माणसाने कमवलं काय? तर मी कमवलं माझ्या विचारांची दौलत. मी आज जो स्वाभिमानानं विचारांच्या दौलतीच्या बळावरती जगतोय ते बाकीचे कलावंत जगू शकत नाही. मी छातीटोकपणे आणि स्वाभिमानीपणे जगू शकतो, इतर कलावंत ते घुसमटतात. म्हणजे मी तुम्हाला आवर्जून सांगतो की चित्रपट व्यवस्था कशी काम करते. आता सिद्धार्थ जाधव माझा खूप जवळचा चांगला मित्र, अत्यंत, आता सिद्धार्थ जाधव 6 डिसेंबरला सिद्धार्थ जाधवने सगळ्यांना जयभीम केलं आणि 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. आत्ता 14 एप्रिलला सिद्धार्थ जाधव आला, चैत्यभूमीवरती गेला, बाबासाहेबांना वंदन केलं. भाऊ कदम बुद्धिस्ट माणूस, जयभीम म्हणतो, सगळ्यांना सगळ्या गोष्टी करतो, पण कुठेतरी जाणीवेत नेणीवेत जातीचं एक बर्डन त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं भाऊ कदमला त्या ठिकाणी काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, सिद्धार्थ जाधवला काही ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतात. त्यांना काही ठिकाणी भीती नक्कीच आहे. आमची मेघा गाडगेताई, तिने अत्यंत संघर्ष करत या सगळ्या क्षेत्रामधून आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. पण हे स्थान एका लेवलपर्यंत जातं आणि तिथं थांबतं. एक प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित त्याचं ॲनालिसिस केलं तर जे कलावंत एका ठराविक विशिष्ट जात समूहामधनं आलेली आहेत, संघर्ष करत त्यांनी जागा तर मिळवली, पण ती जागा टिकवू नये याच्यासाठी इथली व्यवस्था काम करते. आणि ती करते
एवढ्या सूक्ष्म पद्धतीने किती दिसत पण नाही. दिसताना तर सगळं आलबेल दिसतं की अरे सगळी लोक एकत्र येतात, काम करतात, छान चाललंय की सगळं. कुठे इथं जाती काय, सगळे एकत्र खातात आहे, पितात आहे, एकत्र दिसतात आहे, सगळं काय होतंय. पण अनिल सूर्यवंशी साहेब म्हणतात ते काही लाईव्ह दिसत नाहीये. तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ दिसतोय का? दिसत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की दिसतंय म्हणून. ओके, मी कंटिन्यू ठेवतो माझं. मी आता चित्रपटसृष्टीची सुरुवातच कशी झाली ती कुठून झाली. आता थोडं विषयाला येतो, कारण आता आलेले आहेत बऱ्यापैकी सगळे लोक. एक विषयाची पार्श्वभूमी म्हणून एक 10 मिनिटं 15 मिनिटं घेणं मला गरजेचं होतं. आता विषयाला येतो. या चित्रपटसृष्टीचे जनक कोण, या चित्रपटसृष्टीचा पितामह कोण, ही चित्रपटसृष्टी या भारतामध्ये आणली कोणी, या सगळ्या जर गोष्टींचा आपण विचार केला तर चित्रपट क्षेत्रामध्ये आपण सगळेजण दादासाहेब फाळकेंचं नाव घेतो. आज मला जो पुरस्कार मिळालेला आहे माझ्या निळकंठ मास्तर या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. ज्यावेळी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आणि मी लोकांबरोबर त्यांच्याबरोबर जातो, बोलतो, माझी ओळख करून देताना संतोष संख दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते वगैरे वगैरे असं खूप भूषणावं सांगतात. का सांगतात तर दादासाहेब फाळके पुरस्कारामुळे संतोष संकत मोठा झाला. उलट आहे, मी मोठा होतो म्हणून मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला असं मला आता म्हणावं लागतंय. कारण माझं काहीच कार्यकर्तृत्व नसतं तर मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नसता. दादासाहेब फाळके पुरस्कारामुळे मी मोठा नाहीये, तर माझं काहीतरी कर्तृत्व बघून मला त्याची एक पावती म्हणून तो पुरस्कार मिळालेला आहे. कदाचित काही लोकांना वाटेल बापरे हा माणसाला किती अहंकार आहे, हा माणूस असा कसा बोलू शकतो. तर मित्र, मी अहंकारातनं नाही बोलत, मी थोडं विचारातनं बोलतोय. दादासाहेब फाळके खरंच चित्रपटसृष्टीचे जनक होते का, या गोष्टीचा जर थोडासा इतिहास तपासला तर इथली जातव्यवस्था कशी काम करते हे आपल्याला कळेल. दादासाहेब फाळकेंचा चित्रपट राजा हरिश्चंद्र हा 1813 साली प्रदर्शित झाला. 13 मे 1813 साली राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि तो चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटसृष्टीमधला, मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट ठरला, मूकपट ठरला राजा हरिश्चंद्र, की जो 1 महिना भारतामध्ये वेगवेगळ्या थिएटर्सला दाखवला. सुरुवातीच्या आठवड्यात दाखवला तर लोक बघायला नाही आली. मग वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या जाहिराती केल्या आणि लोक नंतर तो बघायला आले. दादासाहेब फाळकेंनी जो चित्रपट बनवला 13 मे 1813 जो चित्रपट तयार झाला राजा हरिश्चंद्र, तो या भारतातला पहिला चित्रपट मानला गेला. या चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळकेंनी वयाच्या 40व्या वर्षानंतर हा चित्रपट केला. तोपर्यंत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी फोटोग्राफी शिकली. ते जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होते. जे मधून त्यांनी फोटोग्राफी, पेंटिंग, आर्टिस्टिक अनेक गोष्टी शिकल्या. आणि त्याच्यानंतर काय करायचं, उद्योग व्यवसाय काय करायचा म्हणून त्यांनी खूप वेगवेगळे उद्योग व्यवसाय करून बघितले. त्याच्यानंतर त्यांना एक लक्षात आलं की हा एक उद्योग आहे चित्रपट क्षेत्र, ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन्स नाहीयेत. आणि हा चित्रपटचा उद्योग जो आहे हा प्रचंड पुढे जाऊन मोठा होण्याची शक्यता आहे. तर या क्षेत्रामध्ये आपण आपलं स्किल वापरावं आणि या क्षेत्रात म्हणजे आपण ह्या क्षेत्रातले निष्णात व्हावेत. आणि म्हणून दादासाहेब फाळकेंनी वेगवेगळ्या म्हणजे देशांमध्ये जाऊन कॅमेऱ्याच्या संदर्भातल्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तिथनं काही कॅमेऱ्याच्या संदर्भातल्या गोष्टी घेऊन आले आणि भारतामध्ये त्यांनी या कॅमेऱ्यावरती स्वतःच्या कुटुंबाला आणि आसपासच्या मित्रमंडळींना घेऊन काही चलचित्र बनवले आणि त्यातून चित्रपटसृष्टी सुरू झाली. असं एक भाकीत आहे. आता मी ह्याला भाकीत म्हणतो. ही गोष्ट खरी आहे का, तर 90% लोकांना हेच खरं वाटतंय. पण नाही मित्रांनो, चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नाहीये. चित्रपटसृष्टीचे जनक मग कोण, तर चित्रपटसृष्टीचे जनक आहेत दादासाहेब तोरणे. आता सगळ्यांना आश्चर्य वाटेल, आता हे दादासाहेब तोरणे कोण आणले यांनी. तर तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही गुगलवरती जा आणि गुगलवरती दादासाहेब तोरणे नावाने तुम्ही सर्च करा. तर दादासाहेब तोरणे या व्यक्तींचं एक डिटेल सगळं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं काम आणि त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गुगलवरती सापडतील. तर दादासाहेब तोरणे हे एवढं वेगळं व्यक्तिमत्व होतं की ते वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी पहिला चित्रपट बनवला. त्या चित्रपटाचं नाव होतं भक्त पुंडलिक आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला होता
3 मे 1812ला 3 मे 1812ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. म्हणजेच दादासाहेब फाळकेंचा चित्रपट 13 मे 1813ला रिलीज झाला आणि तो 1 महिना चालला. आणि भक्त पुंडरीक जो दादासाहेब तोरणेंचा चित्रपट होता हा 3 मे 1812ला रिलीज झाला. म्हणजे 1 वर्ष अगोदर रिलीज झाला. आणि त्याच्याबरोबर म्हणजे हा चित्रपट एकटा रिलीज नाही झाला, तर त्याच्याबरोबर एक हॉलिवूडचा चित्रपट होता. त्या चित्रपटाचं नाव मी तुम्हाला सांगतो. त्या चित्रपटाचं नाव मला थोडंसं आठवत नाही. तर मॅन विथ डेड चाइल्ड नावाचं काहीतरी अशा पद्धतीचा चित्रपट आहे. तर हा चित्रपट आणि दादासाहेब तोरणेंचा भक्त पुंडलिक नावाचा चित्रपट, हे दोन्ही चित्रपट एकत्र रिलीज झाले. आणि त्या चित्रपटाची 25 मे 2012ला टाइम्स ऑफ इंडियाने दखल घेतली आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याचा एक पॅरेग्राफ आणि त्याची एक जाहिरात छापलेली. आता जर 1913 विश्वेश जोशी, ओके, धन्यवाद. तर त्या ठिकाणी जातव्यवस्था काम करते का? तर हो. दादासाहेब तोरणेंचं नाव आपण का घेत नाही? दादासाहेब तोरणेंनी भालजी पेंढारकर सारख्या मोठ्या दिग्गज दिग्दर्शकाला या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. भालजी पेंढारकर सारखा अत्यंत उत्तम हरहुन्नरी दिग्दर्शक, त्याला पहिला चान्स देणारा माणूस दादासाहेब तोरणे. दादासाहेब तोरणेंनी रत्नमाला नावाची जी अभिनेत्री आहे तिला या इंडस्ट्रीतलं पहिलं पदार्पण करण्याची संधी दिली. दादासाहेब तोरणेंनी त्या काळची जुबेदा नावाची जी अत्यंत प्रतिभावान आणि खूप फेमस झालेली ॲक्ट्रेस होती तिला संधी दिली. आणि दादासाहेब तोरणेंनी अनेक चित्रपट त्यांच्या काळामध्ये कालखंडात केले. झालं काय? दादासाहेब तोरणेंनी जो चित्रपट केला होता त्यावेळी सेन्सर बोर्ड किंवा या सगळ्या ज्या काही गोष्टीच्या तांत्रिक गोष्टी आहेत ना त्या त्यांनी केलेल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांचा चित्रपट सेन्सर होऊ शकला नाही. पण दादासाहेब फाळकेंनी मात्र त्यांचा चित्रपट सेन्सर करून घेतला आणि त्यामुळं त्यांचा चित्रपट सेन्सर बोर्डवरती आल्यामुळं, रेकॉर्डवरती आल्यामुळं त्यांचा चित्रपट भारतातला पहिला चित्रपट आणि तेच चित्रपटसृष्टीचे जनक, तेच चित्रपटसृष्टीचे नायक आणि तेच सगळं काय असं एक सगळं आपल्या मनावरती छापलं गेलं. मंडळी, आपल्याला आज हे माहिती पण पडलं, म्हणजे नंतरच्या काळात तर खूप लोकांना माहीत पडलं दादासाहेब तोरणे होते, दादासाहेबांनी असं केलं, दादासाहेबांनी तसं केलं, पण तरी सुद्धा कोणीही असा माणूस पुढे आला नाही आणि तो म्हटला नाही की नाही 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 दादासाहेब तोरणेंनी केलंय, दादासाहेब फाळकेंबरोबर दादासाहेब तोरणेंचा सुद्धा फोटो लावला पाहिजे, दादासाहेब तोरणेंचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे, दादासाहेब तोरणेंच्या नावाने एक छोटा का होईना पुरस्कार तर दिला पाहिजे. आज अनेक चित्रपट क्षेत्रातल्या नामवंत कलाकारांच्या नावाने चित्रपटाचे पुरस्कार दिले जातात. मग दादासाहेब तोरणेंच्या नावाने का दिला जात नाही? का? कारण बहुजन समाजातले होते, एका मिडल क्लास फॅमिलीमधले होते का, ते एका मागासवर्गीय कुटुंबातले होते? नक्की काय होते? त्यांचं नाव न घेण्याचं कारण काय? तर त्याचं नाव न घेण्याचं कारण काही असेल, आपण त्याच्यात न पडता इथे जात वास्तव काम करतंय का, तर कदाचित मग मला जरा शंका येते की मग दादासाहेब तोरणेंचा इतिहासच जर पुसला जातोय, त्यांचा इतिहास जर दाबला जातोय आणि फक्त दादासाहेब फाळकेंचाच इतिहास तुम्हाला मला दाखवला जातोय, तर मग चित्रपटसृष्टीमध्ये गडबड आहे का? मग चित्रपटसृष्टीमध्ये काय गोंधळ होतोय का? या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वाव येतो. आता चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गोष्टी आहेत. लोक म्हणतात की नाही नाही जातवास्तव काम नाही करत, जातवास्तव काम नाही करत, जातवास्तव काम नाही करत. याच्या अगोदर खूप माझ्या मते वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष, 1.5 वर्ष झाले असेल, वर्ष किंवा 1.5 वर्ष, कोरोनामुळे काही लक्षात येत नाही, पण वर्ष 1.5 वर्षापूर्वी एक गोष्ट अशी झाली की सुजय ढाके नावाच्या माझ्या एका मित्रानं त्याच्या केसरी नावाच्या सिनेमाच्या प्रमोशनच्या सगळ्या त्या कार्यक्रमाच्या संदर्भात एक प्रेस कॉन्फरन्सच्या याच्यामध्ये एक गोष्ट बोलता बोलता बोलून गेला. तो काय म्हटला की या चित्रपटसृष्टीत किंवा मालिकांमध्ये मॅक्सिमम ज्या अभिनेत्री आहेत त्या ब्राह्मण समाजातनं आलेल्या अभिनेत्री आहेत, त्यामुळे ह्या इंडस्ट्रीवरती ब्राह्मण वर्चस्व आहे. मला माफ करा पण कदाचित चर्चा कधी कधी अशी होते की मी काही जरी बोललो किंवा कोणी जरी काही बोललो जात वास्तव या विषयावरती तर ते एका समाजापुरतं मर्यादित राहतं आणि ते एका समाजाच्या विरुद्ध बोलतोय आपण असं होतं. तर मी कुठल्याही ब्राह्मण समाजाच्या विरोधात या ठिकाणी बोलत नाही. का नाही बोलत त्याचं कारण पण हळूहळू पुढे येऊन सांगतो. जी व्यवस्था निर्माण करणारी जी लोक आहेत
इथली चातुर्यवर्ण व्यवस्था असेल किंवा जात व्यवस्था ज्यांनी निर्माण केली, त्या व्यवस्थेमध्ये जी लोक आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण होते, हे ब्राह्मणांनी किंवा आपण सगळ्यांनी पण मान्य केलेलं आहे. तर जात व्यवस्था कशी काम करते, तर त्या सुजय ढाके बोलला की मोस्ट ऑफ द ब्राह्मण नायिका आहेत की ज्यांनी काय म्हणतात या इंडस्ट्रीवरती वर्चस्व निर्माण करून ठेवलं. तर सुजय ढाकेवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला बॅन करण्यात आलं, त्याच्यावरती भाष्य करण्यात आलं, त्याचा विरोध केला ब्राह्मण महासंघाने, त्याचे शब्द त्याला मागे घ्यावे लागले, घ्यायला भाग पाडलं, त्याचा चित्रपट थिएटरला लागलेला काढायला लावला आणि प्रचंड मोठं सुप्तपणे काम करण्यात आलं. त्याचं म्हणणं काही चुकीचं नव्हतं. त्याच्याबद्दल मी माझा एक व्हिडिओ करून पाठवला होता आणि तो जागृती न्यूज या चॅनलवरती खूप गाजला पण तो व्हिडिओ. तर त्याचं काही म्हणणं चूक होतं. त्यांनी नावासहित प्रत्येक अभिनेत्री सांगितलं होतं की ही या मालिकेची, या मालिका काही बोटावर मोजून काही अभिनेत्री असतील की ज्या ब्राह्मणेतर अभिनेत्री आहेत, पण मॅक्सिमम अभिनेत्री या ब्राह्मण आहेत. चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा मालिकांच्या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी रोल देताना किंवा एखाद्या विषयाचा कॅरेक्टर निवडताना खूप विचारपूर्वक काम केलं जातं. तुम्ही सगळ्या चित्रपटांचे एंड स्क्रोल आणि सुरुवातीचा जो नावाचा स्क्रोल असतो ना, तो चेक करा. ज्यावेळी तुम्ही हे चेक कराल ना, तर त्याच्यामध्ये जी नावं येतात त्या नावामध्ये कुठल्या समाजाची नावं असतात हे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर 3 वेगवेगळे पार्ट आहेत. एक पार्ट असा आहे की पडद्यावरती दिसणारी लोक. दुसरा पार्ट त्यातला असा आहे की पडद्या पाठीमागं जे तंत्रज्ञ काम करतं ती लोक. आणि त्यातला तिसरा पार्ट आहे की पडद्यावरती, पडद्या पाठीमागं आणि त्याच्या पाठीमागं आणखीन एक जो वर्ग असतो, जो इथला सेटिंगवाला आहे, जो इथला स्पॉट बॉय आहे, जो इथला मेकअप मनचा असिस्टंट आहे, जो काबाड कष्ट करतो. असे 3 वर्ग चित्रपट क्षेत्रामध्ये आहे. चित्रपट क्षेत्रात पण एक जात व्यवस्था आहे, ती उतरंड आहे. ती कशी काम करते, तर हे 3 जे वर्ग आहेत त्याच्यापैकी एक जो वर्ग आहे जो सगळ्यात वरच्या पातळीवर आहे, ज्या वर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते, प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला नावलौकिकता मिळते, त्याला काम मिळतं, अशा क्षेत्रामध्ये की जिथे ज्याला मोक्याचं ठिकाण म्हणू आपण, की जी मोक्याची ठिकाणं आहेत ना, त्या ठिकाणी फक्त 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 जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ब्राह्मण अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, दिग्दर्शक आहेत, तंत्रज्ञ आहेत. त्याच्यानंतर त्याच्या खालची जी फळी आहे की ज्याला एक ठराविक मानधन मिळतं, त्याला ठराविक प्रसिद्धी मिळाली तर मिळाली, नाही तर ती नाही मिळत, आणि त्याला खूप प्रचंड काबाड कष्ट करावे लागतात, त्याला खूप मान सन्मान नाही मिळत. अशा सेकंडरी ह्याच्यापासून मग हळूहळू बाकीची सगळी लोक तयार होतात. तर इंडस्ट्रीमध्ये जी लोक क्रीममध्ये किंवा क्रीम क्षेत्रामध्ये, ग्लॅमरमध्ये किंवा प्रचंड पैशामध्ये वावरतात ना, त्या लोकांची संख्या फक्त 10% आहे, फार फार तर 15%. पण बाकीचा 95% किंवा 90-85% जो भाग आहे तो इथला बहुजन वर्ग आहे, जो पडद्या पाठीमागं काम करतोय. इथला सेटिंगवाला, इथला स्पॉट बॉय, इथला अनेक वेळा गीतकार, लेखक, वादक, गायक, कोरसवाले, सेटवर मेकअपच्या इथं काम करणारी लोक आहेत, अनेक तंत्रज्ञ आहेत, प्रोडक्शनमध्ये काम करणारी लोक आहेत, क्रेन ओढणारी लोक आहेत, लाईटमन आहेत, ते ओझं उचलणारी लोक आहेत, झाडू मारणारी लोक आहेत, लोकांचे कपडे देणारे ड्रेसमन आहेत, स्पॉट बॉय, ही सगळी जी लोक आहेत ना, ही परत एकदा एका विशिष्ट, म्हणजे जसं सफाई कर्मचारी हा कधीच ब्राह्मण नसतो, सफाई कर्मचारी हा कधीच तथाकथित उच्च जाती धर्मातला नसतो, तर तो एका सर्वसामान्य घरातला मागासवर्गीयचा असतो. हे जसं एक जात वास्तव आहे, तेच वास्तव चित्रपट क्षेत्रात पण आहे. चित्रपट क्षेत्रात पण काही लोकांना ठराविक रोल दिले जातात आणि एक मोनोपल्ली सेट केली जाते. मोनोपल्ली काय सेट केली जाते की तुम्ही, म्हणजे एक मार्केट, प्रत्येक कलाकाराचं एक मार्केट तयार होतं आणि त्या मार्केटनुसार त्या कलाकाराला त्याची पुढची कामं मिळतात, त्याचं मानधन मिळतं, त्याला फेम मिळतं, प्रसिद्धी मिळते, सगळं मिळतं. तर कुठल्या कलाकाराला मोठं करायचं, कुठल्या कलाकाराला छोटं करायचं, ही जी एक व्यवस्था असते ना, जी अत्यंत सुप्तपणे शांतपणे काम करत असते आणि ती कधीच कोणाला कळत नाही की ही व्यवस्था कोण राबवतंय, कशी राबवतंय. म्हणजे मीडिया दखल घेताना अशाच ठराविक चित्रपटांची दखल घेतील की ज्यांनी काही ठराविक लोक मोठी होतील, सगळ्यांची दखल नाही घेणार. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो बघा कसं जातं वास्तव काम करतं की चित्रपट क्षेत्रामध्ये जर तुम्ही मालिकांच्या ठिकाणी गेला तर
कलर्स आहे, सोनी आहे किंवा झी आहे, स्टार आहे, याच्यासारखे मोठे जे चॅनल्स आहेत, या चॅनलच्या सिरियल्स आपण सगळे बघतो. या सिरियलच्या ज्या ऑडिशन्स होतात ना, त्या ऑडिशन्समध्ये सुद्धा एखाद्या नोकराचा रोल असतो ना, नोकर आणि नोकर यांचा रोल असतो ना, त्यासाठी सेपरेट ऑडिशन्स घेतले जातात. आणि त्या ऑडिशनमध्ये पण नोकरांनी अशी निवडतात की ती दिसायला सुंदर पाहिजे, दिसायला छान पाहिजे, गुड लुकिंग पाहिजे, त्यांचे कपडे पण सगळे छान छान पाहिजेत, कारण त्यांना त्यांचा ओव्हरऑल लुक टिकवायचा असतो. आता याच्यामध्ये जी लोक पिचलेली आहेत, व्यवस्थेने नाडलेली आहेत, ऑलरेडी त्यांच्या घरी असंख्य प्रॉब्लेम्स आहेत सगळे, ते कलावंत कधीच ह्याच्यामध्ये घुसू शकत नाही, त्यांना घुसू दिलं जात नाही किंवा त्यांना घुसणं मुश्किल होतं. अनेक चित्रपटांचे उदाहरण मी देतो की ज्याच्यामध्ये खरं तर जात वास्तव कसं काम करतं हे आपल्याला दिसेल. उदाहरणार्थ अजंठा नावाचा एक सिनेमा आहे. आता अजंठा नावाचा सिनेमा हा मुळातच बुद्धिझमवरती आधारित असणारा सिनेमा. अजंठा ही कथाच मुळात बुद्धांशी रिलेटेड असणारी कथा. अशोका नावाचा चित्रपट आला होता, सम्राट अशोकांवरची कथा होती, त्याच्यामध्ये शाहरुख खानने काम केलं. ती कथा एवढी वाट लावली त्या कथेची, त्याच्यामधलं सिनेमॅटिक काय म्हणतात लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवलं आणि इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचं काम सम्राट अशोका नावाच्या सिनेमामध्ये केलं. आणि त्याच्यामुळं एवढा बलाढ्य राजा, ज्यांनी जगामध्ये प्रचंड मोठी क्रांती केली आणि जगाचा जेतार असणारा राजा, ज्याचं काम आणि ज्याचं जर कार्यकर्तृत्व बघितलं तर जगामध्ये त्याच्या तोडीचा राजा नाही झाला, एवढं प्रचंड काम करणाऱ्या माणसाला तुम्ही पडद्यावर आणता आणि त्याचे कमर्शियली त्याच्यावर पैसा पण कमवता, प्रचंड पैसा कमवता, आणि तुम्ही त्याच्या इतिहासाची मोडतोड करून त्याला काहीतरी प्रेमकथेमध्ये कशात तरी गुंतवता आणि तो विषय तिथल्या तिथं, म्हणजे एखाद्याचं प्रतिमा हनन किंवा इतिहासाचं विद्रुपीकरण करताना पण एवढं चलाखीने करायचं की ते समोरच्याला वाटलं नाही पाहिजे की यांनी विद्रुपीकरण केलंय. अजंठा नावाचा सिनेमा, जो सिनेमा ती एक रिअल स्टोरी आहे, एका आदिवासी तरुणीची कथा आहे की जी त्या अजंठावरती प्रचंड प्रेम करणारी आणि त्याच्या माध्यमातून ती त्या आलेल्या इंग्रज अधिकारावरती भाळली जाते आणि वगैरे 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 सगळ्या काही गोष्टी. अजंठा नावाच्या सिनेमामध्ये एका आदिवासी तरुणीचा रोल करण्यासाठी गोऱ्या घाऱ्या आणि अत्यंत सुंदर दिसणाऱ्या सोनाली कुलकर्णीला निवडलं जातं. पण सोनाली कुलकर्णीने निवडल्यानंतर, सोनाली कुलकर्णी खूप छान अभिनेत्री आहे, आमची चांगली जवळची मैत्रीण, आमच्या ग्रुपला होती, आमच्याबरोबर एकत्र काम केले आम्ही सगळं. या भारतामध्ये एकही एक काळी कुळी मुलगी नाहीये की जी आदिवासी सुंदर आहे. याच्यासाठी गरज आहे का की गोऱ्या मुलीला घ्यायचं आणि तिला काळी करायची, तिला मेकअप काळा करायचा, पण तिलाच घ्यायची आणि त्याच्यामध्ये आदिवासी तरुणीचा रोल एका गोऱ्या घाऱ्या पोरीला द्यायचा. ठीक आहे, गरज आहे, तुम्हाला तुमच्या माणसांना घ्यायचंय, तुम्हाला एक फेमस व्यक्तिमत्व घ्यायचंय, तुम्हाला सेलेबल आर्टिस्ट घ्यायचा आहे, ही सगळी गोष्ट आम्ही मान्य करतो. पण जर कथेचं स्वरूप पाहिलं आणि ती कथा पाहिली तर त्या आदिवासी मुलीचा रोल आमच्या शेताबांधावरच्या एखाद्या मुलीला दिला असता. आमच्या आदिवासी तरुणी ते एवढ्या सुंदर आहेत, एकदम म्हणजे कुठल्या जिमला जायची गरज नाही त्या मुलींना, एवढ्या सुंदर आहे. काबाड कष्ट करून त्यांचा बांधा, त्यांच्या इतका सुंदर बांधा कुणाचाच नाही, नैसर्गिक बांधा, त्यांच्या इतकं सुडल शरीर आणि ज्याला हॉटनेस म्हणू, ज्याला आपण बोल्ड पोश्चर म्हणू, त्यांच्या इतकं बोल्ड पोश्चर कुणाचं नाही. एवढं सगळं असतानाही ती शोधत बसायचं नाही, कारण अजून कुठं नवीन हिरोईन तयार करायची, आपल्याकडे आहे तिलाच मोठं करायचं. आणि ह्या सगळ्या उहापोहामध्ये किंवा कळत न कळत ही गोष्ट घडते आणि मग आपल्यावरती एक आतलीच अभिनेत्री पुन्हा एकदा रंग गोरा असेल ती काळा करून येते आणि तिला तिकडे उभं केलं जातं. हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण सांगतो, नटरंग नावाचा सिनेमा. नटरंग नावाचा सिनेमा खूप गाजला चालला. नटरंग कुणाची कथा आहे तर एका नाच्याची कथा आहे. कुठला नाचा? ते एका दलित समाजामध्ये जन्माला आलेले एका नाच्याची कथा आहे. दलित समाजामध्ये जन्माला आले म्हणजे कुठला? ते एक तर मातंग महार, हीच लोक जी कैकाडी, डोंबारी, कोलाटी, ही सगळी जी मंडळी, यांचं कार्यकर्तृत्वाचं ठिकाण म्हणजे तमाशा. आणि त्या तमाशात करणाऱ्या एका दलित नाचाचा रोल करण्यासाठी माझे जवळचे मित्र आहेत, प्रचंड जबरदस्त अभिनेते, मी ज्यांना खूप मानतो, आम्ही एकत्र खूप काम केलं, अतुल कुलकर्णीला त्या रोलसाठी घेण्यात आलं.
अतुल कुलकर्णींनी तो रोल पण खूप सुंदर केलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत पण केली. म्हणजे स्वतःचं शरीर कमवणं आणि परत काटकोळं होणं. कारण मी अतुल कुलकर्णींना त्यांच्याबरोबर 4-5 सिनेमे केले, त्यावेळेस स्वतः प्रत्यक्ष बघितलंय की अतुल कुलकर्णी एखाद्या रोलमध्ये स्वतःला फिट करण्यासाठी काय मेहनत घेतात हे मला माहिती आहे. प्रचंड मेहनत घेणारा माणूस त्यांच्यासाठी त्यांना त्या रोलमध्ये घेतलं. आता अतुल कुलकर्णीला घेतल्यानंतर अतुल कुलकर्णींची भाषा म्हणजे अनेक वेळा असं म्हटलं गेलं की आमची प्रमाण भाषा आहे. म्हणजे काय, आम्ही अत्यंत शुद्ध मराठी बोलतो. मग तुम्ही जी मराठी शुद्ध बोलता ती मराठी आहे का? बाकीची मराठी नाही का? म्हणजे ज्यावेळी म्हणतो या आयला लागा काय तुझं कसं चाललंय पिर्या, ही भाषा म्हणजे काय गावंढळ भाषा झाली का? त्या भाषेला सुद्धा मातृत्वाचा दर्जा आहे. ती ज्यावेळीची भाषा आहे त्याच्या मातृत्व म्हणजे त्याच्या गर्भातून त्याच्यावर त्या भाषेचा संस्कार झाला आणि ती भाषा त्याची आहे, ती पण मराठी भाषा आहे. आणि जर आम्ही मराठी भाषेचा झेंडा लावतोय तर इथली ऐरणी आहे, इथल्या प्रत्येक बोली भाषा असेल, मग ती कोकणी असेल, ऐरणी असेल, ती घाटावरची असेल, ती अगदी वेगवेगळ्या जाती जमातीची आहे, कुठली पण असू देत, ती भाषा ही मराठी भाषाच आहे आणि तिला तेवढाच मातृत्वाचा दर्जा, समानतेचा दर्जा मिळाला पाहिजे. तर अतुल कुलकर्णींना त्या रोलसाठी घ्यायचं. अतुल कुलकर्णींनी तो रोल करण्यापेक्षा इथं काही एखादा दलित ऍक्टर नाही का, ज्यांनी ते जगलंय, ज्यांनी भोगलंय, ज्यांनी या सगळ्या गोष्टी या यातना त्यांनी पाहिलेल्या आहेत. तमाशामध्ये गेला तर 1,00,000 ऍक्टर मिळतील तुम्हाला, प्रचंड ताकदीचे ऍक्टर मिळतील. नव्हते का? होते. पण व्यवस्थेला ते तयार करायचं नाही, घ्यायचं नाही. कारण व्यवस्था काय म्हणते की आम्ही तुम्हाला प्रोड्यूस कधी करू, तुम्हाला पैसे कधी देऊ, ज्यावेळी तुम्ही अशा ठराविक ऍक्टरला ते सांगतात. म्हणजे मी माझ्या चित्रपटाची कथा घेऊन जातो एखाद्या प्रोड्युसरकडे, तर त्याचा पहिला प्रश्न असतो तुम्ही कलाकार कोणाला घेणार. तर मग मी म्हटलं की नाही मी ते कांबळेला घेणार, मी ते गायकवाडला घेणार, मी त्या अवघडेला घेणार, मी त्या अवचितेला घेणार. ते म्हणतात नाही यांना कोण ओळखतं, तुम्ही अंकुशला घ्या, अंकुश चौधरीला घ्या, सुबोध भावेला घ्या, स्वप्नील जोशीला घ्या, तुम्ही प्रिया बापटला घ्या, सईता मनकरला घ्या. हे पडद्यावर चालणारे कलावंत आहे ना, यांना तुम्ही घेतलं तर सिनेमा चालणार आहे, ह्यांना बघायला लोक येणार आहे, तुम्हाला बघायला कोण लोक येणार आहे. ही एक मोनोपल्ली सेट केली मंडळी. ही जी मोनोपल्ली सेट केली ना, जी वर्षावर्ष चालत होती की तुम्ही अमुक कलाकाराला घेतलं तर तुमचा सिनेमा चालतो, तमुक कलाकाराला घेतलं तर तुमचा सिनेमा चालतो, यांना घेतलं तर तुम्हाला प्रोड्यूस करू आम्ही वगैरे वगैरे. मग जे पोटा पाण्यासाठी आलेले तिथे ती गपचूप त्यांचं ऐकतात आणि ते पैसे देणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी त्या कलाकारांनाच घेऊन काम करतात. मंडळी ही सगळी जी काही मक्तेदारी होती ना, ती मक्तेदारी सैराट आणि फॅन्ड्री या 2 चित्रपटांनी मोडून काढली. कुठं सैराटमध्ये कुठला प्रतितिशय ऍक्टर होता, फॅन्ड्रीमध्ये कुठला ऍक्टर होता? ज्यांना ऍक्टिंग नावाचं पण माहिती नाही, त्यांना अभिनयातलं पण माहिती नाही, अशा एकदम काबाड कष्ट करणाऱ्या घरातल्या दलित बहुजन समाजातल्या वाड्या वस्त्यांवरच्या गरीब मुलांनी त्या चित्रपटात कसदार अभिनय केला, जिवंत अभिनय केला, नैसर्गिक अभिनय केला आणि नॅशनल अवॉर्ड घेतला. नॅशनल अवॉर्ड सोडा, आता पुढची 50 वर्ष 100 वर्ष ज्याचा रेकॉर्ड मोडणार नाही असं रेकॉर्ड निर्माण केलं सैराटनी. 100 करोडच्या पुढची कमाई केली. सांगा बरं, इथे ह्या जातीतल्या पोरांना, या समाजातल्या पोरांना संधी मिळाली, त्याचं सोनं त्यांनी केलं का नाही? हे पण स्टार सुपरस्टार झाले का नाही? यांना पण यांचा चित्रपट यशस्वी करून दाखवता आला का नाही? यांना यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून यांचा विषय मांडता आला का नाही? पण याच्यातून पण पुढचं राजकारण आहे. इथलं मार्केट समजून घेण्याची गरज आहे आता मंडळी. मी खूप उघड बोलतोय, मी प्रचंड स्पष्ट बोलतोय. कदाचित याच्यामुळे मला पुढच्या काळामध्ये चित्रपट मिळणार नाही, मला मिळतच नाहीये आत्ता, पण चित्रपट देणार नाहीत लोक, माझ्याकडे येणार नाहीत. मला यांचे चित्रपट पण करायचे नाहीत. माझे सिनेमे मी करणार आहे आणि त्याच्यासाठी माझी लोक जिवंत आहे, जे माझ्या चळवळीचे सिनेमे मला करू देतील. आणि मला यांचे चित्रपट पण नाही करायचे की जे माझ्या विचारातच बसत नाही. आणि त्यामुळं आम्हाला आमची स्वतंत्र पर्यायी चित्रपट व्यवस्था निर्माण करायची की ज्याच्यामध्ये माणसाला माणूस म्हणून वागवलं जाईल, माणसाला समानतेचा दर्जा दिला जाईल, माणसाला समान वेतन दिलं जाईल, त्याला समान प्रसिद्धी दिली जाईल, त्याला त्याच्या कर्तृत्वाचं, त्याच्या कलेचं मान सन्मान दिला जाईल आणि त्याला सन्मानाने उभं केलं जाईल. आणि ती चित्रपटसृष्टी आमची स्वतःची असेल. ज्यावेळेस कदाचित आमचा सर्वोच्च सन्मान दादासाहेब तोरणेंच्या नावाने असेल, आमचा सर्वोच्च सन्मान दादा कोंडकेंच्या नावाने असेल, आमचा सर्वोच्च सन्मान निळफुलेंच्या नावाने असेल, आमचा सर्वोच्च सन्मान इथल्या अगदी मंगला बनसोडेपासून तर आमच्या विठाबाईपर्यंत सगळ्यांचा मान सन्मानाने आम्ही त्या ठिकाणी नाव घेऊ आणि त्यांच्या नावाने सन्मान पुरस्कार देऊ. आणि ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा की चित्रपटसृष्टी ही याचं लोकशाहीकरण आता होत आहे. मी आवर्जून उदाहरण देऊ शकतो, म्हणजे मी याच्यावर 5 तास बोलू शकतो. माझे मित्र अमर देवकर,
त्याचा म्होरक्या नावाचा सिनेमा आला. बघा काय जात वास्तव काम करतं. म्होरक्या नावाचा सिनेमा आला आणि म्होरक्या नावाच्या सिनेमानं त्याच्यातल्या कथा काय आहे की एक म्हणजे त्या आम्हाला सरळ सरळ म्हणायचंय की ज्याच्यामध्ये क्षमता आहे ना, अशा कलावंतांना, अशा कार्यकर्तृत्वाला तुम्ही मागे ठेवले का? तर त्याचा समाज, त्याची जात, त्याचा धर्म, त्याची अवस्था, त्याची परिस्थिती, या सगळ्याचं काहीतरी कारण देऊन त्याला लांब ठेवलंय. आणि ज्याची क्षमता नाही ना, फक्त त्याचं दिसणं आणि तो अमुक तमुक कुठल्या तरी पर्टिक्युलर व्यवस्थेमधनं आलाय किंवा कुठल्या तरी पर्टिक्युलर समाजामधनं आलाय, तर त्याला मात्र तुम्ही लिडरशिपचा चान्स देताय. तर त्याच्यामध्ये त्या परेडची लिडरशिप करणारा जो मुलगा आहे, ज्याला ऑर्डर पण देता येत नाही, त्याचा आवाज पण पोचत नाही. म्हणजे मी परेड केलेली आहे, मी RSP आणि NSS केलेले आहे आणि मी त्यातला ग्रुपचा कॅप्टन होतो. त्यामुळे ती फिल्म मला खूप रिलेट करते. माझा आवाज एवढा, मी एवढूसा होतो, किडकिडा एवढूसा छोटा, पण माझा आवाज एवढा प्रचंड होता की 90 प्लॅटून माझ्या पाठीमागे असायची. त्या प्रत्येकाच्या कानापर्यंत माझा आवाज जायचा आणि माझी ऑर्डर प्रत्येकाला ऐकायला यायची आणि एका सुरात सगळ्यांचे पाय ठापकन आपटले जायचे. परेड, सावधान, सावधान म्हणले की सावधान व्हायचे सगळे. तर ती ताकद जी लागते ना, ती ताकद इथल्या वाड्या वस्त्यातल्या मुलांमध्ये आहे, तूप रोटी खाणाऱ्या माणसांमध्ये नाहीये. त्या बेंबीच्या देठापासून ओरडण्याची ताकद जेवढा धनगर माणसाकडे आहे ना, जो त्या डोंगर कपाऱ्यांमध्ये, ठाकर माणसाकडे, जो त्या कपाऱ्यांमध्ये जातो, त्या डोंबाऱ्याकडे, ज्या शेतकऱ्याकडे, इथल्या वाड्या वस्त्यांवरती काम करायला लोहाराकडे, त्या चांबाराकडे, सुताराकडे, कुंभाराकडे, तेवढी ताकद तूप रोटी खाणाऱ्यांकडे नाही, हे मान्य करा. ती जी ताकद आहे ना शरीराची, जी मानसिकता आहे, जी धैर्य क्षमता आहे, ती क्षमता या लोकांकडे जी आहे ती इथल्या व्यवस्थेमधल्या लोकांकडे नाहीये. आणि हे समजून यांना सगळ्यांना माहिती की कंटेंट यांचा घ्यायचा, म्हणजे सैराटनी कथा आमची, लेखक आमचा, दिग्दर्शक आमचा, कला दिग्दर्शक आमचा, नृत्य दिग्दर्शक आमचा, एडिटर आमचा, कलाकार आमचे, सगळं आमचं, कंटेंट पण आमचा. पण चित्रपट निर्माण झाल्यानंतर 100 कोटीचा गल्ला कोण कमवतंय? विचार करा. 100 कोटीचा गल्ला इथली व्यवस्थेतले वरती बसणारे जे मेन गल्ले भरू लोक आहेत त्यांनीच कमवलं ना. सैराटचं एवढं मोठं यश हे आमच्या कलाकारांपर्यंत झिरपलंच नाही. त्याच्यावरती मक्तेदारी ठेवून त्याचा गल्ला आणि त्याचे पैसे एका ठराविक विशिष्ट मंडळींनीच लाटले. म्हणजे आम्ही कष्ट करायचं, आमच्या कलाकृती सादर करायच्या, आमच्या कलाकृती निर्माण करायच्या, आमच्या कलाकारांना घ्यायचं, जीव ओतून काम करायचं, रक्त घाम ओकायचं, ऍक्सिडेंट होतो आमचा, सगळं होतो, दिवस रात्र उपाशी पोटी काम करून एक चांगली सुंदर कलाकृती करायची. आणि ती कलाकृती तयार झाली की एक ठराविक वर्ग येणार, ती कलाकृती घेणार, ती विकणार आणि स्वतः पैसे कमवणार. का? कारण व्यवस्था, जी वरची व्यवस्था आहे ना, म्हणजे इथली वितरण व्यवस्था आहे, रिलीज करताना चित्रपट त्यांच्या हातात असतो. म्हणून मी म्हटलं की म्होरक्या नावाचा जो चित्रपट आहे तो एवढा सुंदर चित्रपट आहे. त्या चित्रपटाला 3 नॅशनल अवॉर्ड आहे, 3 नॅशनल अवॉर्ड. बार्शीमधल्या गावामधला एक सर्वसाधारण मुलगा म्होरक्या नावाचा चित्रपट घेतो, अमर देवकर. आता बार्शी तर माझ्या प्रचंड आवडीचं ठिकाण झालं आता, कारण शाहीर अमर शेख पुणेकर बार्शीचे, त्याच्यानंतर अमर देवकर बार्शीचे, आणि आता माझा मित्र ज्यांनी कस्तुरी नावाच्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळवला तो विनोद कांबळे पण बार्शीचा. त्यामुळे बार्शी ही अत्यंत लाडकं आणि आवडतं ठिकाण झालं. बघा आता वेळ येते कधी ना कधी, तुम्हाला ज्यावेळेस पण संधी मिळते ना, तुम्ही संधीचं सोनं करून दाखवता हे निश्चित आहे. तर अमर देवकरचा चित्रपट म्होरक्या रिलीज झाला, त्याला 3 नॅशनल अवॉर्ड मिळालेले. सिनेमा रिलीज झाला, रिलीज झाल्याच्या नंतर थिएटरला साधं त्याचं पोस्टर पण लावलं नाही. शुक्रवारी सिनेमा रिलीज होतो, शुक्रवारी सिनेमा रिलीज झाल्यानंतर लोक बघायला जातात सिनेमा, थिएटरला सिनेमाच लागलेला नाही. का? तर म्हणे नाही, ते तुमच्या डिस्ट्रीब्युटरने आमच्यापर्यंत काही पैसे पोचवले नाहीत, त्यामुळे तुमचं पोस्टर पण नाही. शनिवारी सिनेमा सुरू होतो भांडण केल्यानंतर, आणि शनिवारी सिनेमा सुरू झाल्यानंतर ज्या सिनेमाचं बुकिंग झालेलं आहे, ऑन रेकॉर्ड आहे ना, बुकिंग ऑन रेकॉर्ड असतं ना, इंटरनेटवरती पण बुक होतं सगळं ऑन रेकॉर्ड, लोक तिकीट घेऊन थांबलेत. अशा थिएटरच्या लोकांना सांगतात की नाही, म्होरक्याला काही जास्त तिकीट खपलेलं नाही, तर तुम्ही म्होरक्या नका बघू, तुम्ही अमुक हिरोचा हा चित्रपट बघा, पर्याय ना आम्ही तुम्हाला तो चित्रपट देतो. म्हणजे काय की आमचे सिनेमा पण आणायचे नाहीत. आम्ही किती चांगला विषय सादर करू, आमचा सिनेमा थिएटरला लागणार का नाही ही ठरवणारी व्यवस्था पण तुमचीच आहे. आणि त्यामुळे ही व्यवस्था काम करते, जात व्यवस्थेचंच काम करते.
संतोष संखत 22-25 वर्ष लढा देतोय आणि या जात व्यवस्थेवर बोलतोय, म्हणून संतोष संखत आज तिथंच आहे. पण संतोष संखतच्या हाताखाली आलेले त्याच्यानंतर आलेले अनेक लोक दिग्दर्शक झाले, नॅशनल अवॉर्ड घेऊन घरी गेले ना. मी जात व्यवस्थेबद्दल बोलतोय, भांडतोय म्हणून इथं थांबलोय आणि मला काही घाई नाहीये. मला अजिबात घाई नाही. मला एक चित्रपट पडद्यावर लावून माझं आयुष्य सफल करायचं नाहीये. मला एक नॅशनल अवॉर्ड मिळून माझं आयुष्य सफल करायचं नाही. माझं टार्गेटच वेगळं आहे. मला या भारतामध्ये पुन्हा एकदा नालंदा विश्वविद्यापीठ उभं करायचं आहे, पर्यायी फिल्म इंडस्ट्री उभी करायची, FTI ला पॅरलल असणारं इन्स्टिट्यूट तयार करायचं आहे, एक मोठी युनिव्हर्सिटी तयार करायची की ज्या युनिव्हर्सिटीमध्ये इथल्या गरीब घरातली बहुजन समाजातली पोरं फुकट येऊन सिनेमा शिकतील आणि घराघरात फिल्म मेकर तयार होतील. चार्लिन चॅप्लिन काय उच्चवर्णीय समाजातला होता का हो? आला ना काबड कष्ट करत करतच. मायकल जॅक्सन काय उच्चवर्णीय समाजातला होता का? आला का काबड कष्ट करत करत इथं काळा असणारा का, ज्या व्यवस्थेने नाकारलेला माणूस जगातला सर्वोच्च डान्सर झाला तो मायकल जॅक्सनच होता ना. परिस्थिती सगळ्या गोष्टी बदलते आणि म्हणून ही जात व्यवस्था जी आहे ती कशी काम करते, सूक्ष्म काम करते, ठळक काम करते आणि काही ठिकाणी तर स्पष्ट काम करते. जो परशा म्हणजे आकाश ठोसर नावाचा कलावंत चित्रपटसृष्टीला एवढा तरुण अभिनेताच सापडला नाही आतापर्यंत. म्हणजे तुम्ही बघा, मी परत त्याच उदाहरणावर येतो. प्रत्येकाचं वेगवेगळं उदाहरण आहे, माझ्याकडे खूप आहे, मी 4 तास बोलू शकतो या विषयावर, एवढी उदाहरणं आहेत. जर ह्याच्यामध्ये दुनियादारी नावाचा सिनेमा आपण बघितला, दुनियादारी कथा कादंबरी सगळ्यांना आवडते, खूप प्रचंड गाजलेली कादंबरी, त्याच्यावरचा सिनेमा आला. आता दुनियादारी कादंबरी अशी कथा आहे की कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय काय असतो? तो कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय फार फार ते 20 असेल. डोक्यावरनं पाणी नापास होणारे विद्यार्थी टवाळखोर 22 असेल. अजून पण मी म्हणतो की 5-5 वर्ष एकाच वर्गात 25 असेल वर्ष. बरं 25 नाही 30 असेल हो. 30 वर्षाचा माणूस जर सिनेमात, आता मी समजा माझं वय 40 आहे, मी आता कॉलेजच्या मुलाचा रोल करू शकतो कारण मी दिसायला अजूनही तसाच लहान, माझ्या शरीरयष्टीमुळे माझ्या चेहऱ्यामुळे लहान वाटत असेल. पण जर कॉलेज गोईंग असणाऱ्या मुलांचा सिनेमा होता तर त्याच्यामध्ये कॉलेज गोईंग वयातली मुलं का नाही घेतली? त्याच्यामध्ये सगळे जे कलावंत घेतले, पुन्हा एकदा तेच अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी आणि बाकीचे सगळे कलावंत, हे सगळे जवळचे मित्र आहेत माझे. असं काही नाही की आमचं काही वाईट आहे. ह्यांचं वय 50, 45, 55 या कॅटेगरीतलं आहे. हे दिसायला चिरतरुण आहेत आणि यांचं सौंदर्य किंवा त्यांची शरीरयष्टी त्यांनी स्वतःला जे मेंटेन केलंय ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ती ह्या रोलमध्ये फिट झाले, यामध्ये बसले. पण तरी सुद्धा ज्या वयाचं तो रोल होता त्या वयाचे अभिनेते नाही सापडले का? तर अभिनेते असले तरी घ्यायचं नाही, कारण सिनेमा चालत नाही, यांच्यामुळे सिनेमा चालतो असं एक तुमच्या समोर चित्र निर्माण केलंय आणि ते चित्र खोटं नाही ठरलं पाहिजे म्हणून परत त्यांनाच घेऊन काम करायचं. तर इंडस्ट्रीला कमी वयाचा अभिनेताच नव्हता की स्ट्रॉंग दिसायला, सुंदर दिसायला, तगडा दिसायला, डॅशिंग. तर तो आकाश ठोसरच्या माध्यमातून एक बौद्ध मुलगा समोर आला. आता आकाश ठोसरच्या माध्यमातून जर एखादा बौद्ध मुलगा आला, सैराटच्या माध्यमातून तो सुपरस्टार झाला, तर त्याला इमिजिएटली फू नावाच्या थिएटरमध्ये सिनेमामध्ये FU महेश मांजरेकरांचा सिनेमा होता, त्या सिनेमामध्ये त्याला बळबळ घेतला गेला आणि त्याची इमेज संपवण्यात आली, संपली. म्हणजे मला माहिती नाही याच्यामधलं राजकारण काय आहे, हे खरं झालंय खोटं झालंय, मुद्दाम केलंय का जाणून बुजून केलंय. पण त्या आता तो खूप चांगला हिरो आणि चांगला हे असणारा माणूस, त्या सेकंड सिनेमामध्ये त्याचा अभिनय संपला, त्याला वेळ दिला नाही, त्याच्याकडून तसं काम करून घेण्यात आलं नाही, किंवा त्याला ज्या पद्धतीने प्रेझेंट सैराटमध्ये नागराजने केलंय त्या पद्धतीने त्याला त्या ठिकाणी प्रेझेंट न करता त्याला असं जनरल प्रेझेंट केलं की त्याचं करिअरच संपलं. नंतर त्याचे सिनेमे आलेच का? नाही आले. बरं आता पुढे येतील कदाचित, पुढे अजून काय काय होईल ह्या सगळ्या गोष्टी. पण इथेही एक व्यवस्था काम करते. एखाद्याचं करिअर घडवणं किंवा एखाद्याचं करिअर बिघडवणं हे प्रचंड शातीर दिमागानं या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून चित्रपट क्षेत्रामध्ये खूप सूक्ष्म पद्धतीने जात काम करते. जात काय काम करते तर एखादा स्पॉट बॉय असेल ना तर त्याला खूप वाईट वागवलं जातं. तू स्पॉट बॉय, अरे तू स्पॉट बॉय म्हणजे तू काम आहे, माणूस आहे, तो नोकर नाही तुमचा. एखादा सेटिंगवाला आहे त्याला पण प्रचंड वाईट, पेंटर आहे, एखादा आर्टिस्ट आहे. काही लोक तर असे त्यांचं काम म्हणजे इथे कसं आहे, आता कोरोनाचं उदाहरण घ्या. कोरोना झाल्यामुळे किंवा कोरोनाच्या ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सगळ्यात मोठी उपासमार जर कोणाची झाली ना तर कलावंताची झाली. गोर गरीब कष्ट करणाऱ्या मोलमजुराची तर झालीच झाली, पण कलावंताची काय झाली? कारण कलावंत मोलमजुरी करू शकत नाही.
एखादा मोलमजूर त्याला मिळेल ते काम करून पोट भरतोय आता, कलावंत तसं भरू शकत नाही, कारण त्याची कला हेच त्याचं कमवण्याचं साधन होतं. आणि त्या कलेचं पार म्हणजे आता संपूर्ण मार्केटच उद्ध्वस्त केलेलं आहे या कोरोनाच्या सगळ्या सिच्युएशन्समध्ये. आता या सिच्युएशनमध्ये काही कलावंत असे आहेत की जे स्वतःच्या घरी रोज वेगवेगळ्या काय दुकानांमधनं पार्सल मागून मस्त रोज 1000 रुपयाचं पार्सल मागून खातात. मग कुठे मॅकडॉनल्डचा पिझ्झा मागव, कुठं अमुक वेगळ्या ठिकाणचं बर्गर्स मागव, कुठं वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या काही मोबाईलवरनं पटकन ऑर्डर केली की आता अशा गोष्टी मागून खाऊ शकतात, कारण त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये स्टोअर करून ठेवलेले आहेत, कारण सिनेमाने त्यांना तेवढे पैसे कमवून दिलेले आहेत. पण काही कलावंत असे आहेत की ज्यांना धड काही मागवता पण येत नाही, धड कुटुंब पण पोचता येत नाही, धड आता काही पुढे जर समजा चुकून माकून कोरोना झालाच घरामध्ये कुणाला, तो हॉस्पिटलमध्ये नेण्याचे पैसे नाहीत, असे कलावंत आहेत सध्या. ही जी दरी निर्माण झाली ना, हा पण चित्रपट क्षेत्रात काम करतोय, हा पण चित्रपट क्षेत्रात काम करतोय, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक आर्थिक दरी आहे, सामाजिक दरी आहे, नैतिक सगळ्या बाबतीतली दरी आहे. आणि ही दरी निर्माण करणारी व्यवस्था जी काम करते ती व्यवस्था प्रचंड खतरनाक आहे, घातक आहे. म्हणजे मी अजून एक प्रचंड म्हणजे तुम्हाला पटणारं, मला पटणारं, सगळ्यांनाच पटणारं उदाहरण जे सगळीकडे मी सांगतो की तुम्ही मी आपण सगळेजण कोरोनाच्या ह्या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये उपासमारीने मरत होतो. माणूस माणसाच्या कामाला आला, सगळी मंदिरं बंद झाली, कुठला देव आला नाही, काय नाही, कुठल्याच धर्माचा आला नाही, ना ख्रिश्चन धर्मातला आला, ना मुस्लिम धर्मातला आला, ना हिंदू धर्मातला आला, ना कुठल्या धर्मातला देव आला नाही. माणूसच माणसासाठी देव झाला आणि तो माणसाच्या मदतीला धावून आला. या सिच्युएशनमध्ये काय झालं, सगळ्यांचे धंदे बंद पडले, उद्योग व्यवसाय बंद पडले, कामं बंद पडली. म्हणजे समजा तुम्ही कला क्षेत्रातली कामं नाही भेटत तुम्हाला, कुठेतरी जाऊन काबाड कष्ट करून नोकरी करून खाऊ शकाल, पण नोकऱ्या पण बंद, धंदे बंद. अहो कुठं जर मी समजा गाडी लावली वडापावची तर ती पण बंद. म्हणजे सगळीकडून माझी अवस्था एकदम नाकेबंदी केल्यासारखी बंद झाली. पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये सगळ्यांचे धंदे बंद पडले, पण काही ठराविक लोक अशी होती की ज्यांचे धंदे डबल झाले. हा लॉकडाऊन का वाढवला जात आहे त्याचं कारण बघा काय असेल, काय असू शकतं की जी लोक ज्यांचे धंदे डबल होतात, ह्या सगळ्या लॉकडाऊन झाल्यानंतर त्यांचे धंदे डबल होतात. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, आपण सगळेजण मोबाईल वापरतो, अनेक लोक मोबाईल वापरतात, लाखो लोक, म्हणजे देशाची लोकसंख्या 130 करोड आहे, तर किमान 50 करोड लोक मोबाईल वापरतात. मोबाईल ही तुमच्या बेसिक गरजांमधली एक गरज आहे, तुमची सगळ्यात महत्वाची नीड आहे. मोबाईल नसला तर माणसाला श्वास नसला तर चालेल, मोबाईल पाहिजे, एवढी महत्वाची गरज आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. तर जो माणूस लोकांना मिस कॉल द्यायचा, कारण काबाड कष्ट करणारा माणूस काय करणार, तो मिस कॉल द्यायचा, सगळ्यांना मिस कॉल द्यायचा, आणि मग त्याचा कॉल आला की त्याशी बोलायचं, काय राव माझं बॅलन्स नाही, 2 रुपये होते म्हणून मिस कॉल दिला. कोरोनाच्या ह्या सगळ्या कंडिशनमध्ये जो मिस कॉल देणारा माणूस होता ना, तो पण कॉल करायला लागला, हॅलो काय बरं चाललंय ना, तिकडे काय अवस्था आहे, पण तिकडे किती वाढले पेशंट, हॅलो रे आमच्या इकडे ते आमच्या ह्याची नानी मिली राव, त्याचा चुलता गेला राव, ह्याचा मित्र गेला राव. फोन लावल्या लगेच कोरोना से लढाई, डायरेक्ट डायलॉग चालू झालं की दवाई भी है और कडाई भी साथ साथ. म्हणजे ते ऐकल्याशिवाय फोनच होत नाही. जो माणूस मिस कॉल देत होता तो फोन करायला लागला, जो फोन करत होता तो व्हिडिओ कॉल करायला लागला, जो व्हिडिओ कॉल करत होता तो डायरेक्ट लाईव्ह यायला लागला, फेसबुकवरती दिवसभर लाईव्ह, इन्स्टावरती लाईव्ह. जो माणूस ते रील्स आले त्या ह्याच्यामध्ये, टिकटॉक आलं वगैरे 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 वगैरे. जो माणूस 1 GB डेटा वापरत होता ना, तो 2 GB डेटा वापरायला लागला. ज्या माणसाला 100 MB किंवा एक म्हणतात ना अर्धा GB डेटा पण महिनाभर पुरायचा, तो माणूस 2 GB डेटा दिवसात संपवायला लागला. ह्याच्याने काय झालं, अहो अंबानी, अडानी, टाटा, बिर्ला यांची कमाई डबल झाली. जो माणूस दिवसाला 1 रुपया जरी रिचार्ज करायला लागला, तर देशातली 50 करोड लोक एका दिवसाला 1 रुपयाने रिचार्ज केलं तर 50 करोडचं रिचार्ज होतं. पैसा जातोय कुणाकडं आणि कसा, तर हे जे मोकेचे ठिकाण आहेत ना, जे सॅटेलाइट आहेत वरचे सगळे, ज्याच्यावरनं सिनेमा थिएटरला दाखवला जातो, टीव्हीला दाखवला जातो, मोबाईलला दाखवला जातो, ते सॅटेलाइटच यांनी यांच्या मालकीचे करून ठेवलेले आहेत. आणि म्हणून त्या सॅटेलाइटवरनं काय दाखवायचं काय नाही दाखवायचं ह्याची एक कंट्रोलिंग व्यवस्था काम करते. आणि ती कंट्रोलिंग व्यवस्था या सगळ्या चित्रपटसृष्टीचे जे ही मेन मोहर आहेत त्यांच्यावरती आधिपत्य गाजवते आणि त्यांच्यावर काम करते. म्हणजे इनडायरेक्टली ही व्यवस्था भांडवलदारांच्या ताब्यात आहे, जे भांडवलदार इथल्या जातीयवाद्यांच्या हातात हात मिळवून बसलेले. आणि म्हणून याचा थेट परिणाम इथल्या कलावंतांवरती होतो. आणि इथला जो सर्वसामान्य कलावंत आहे ना, गल्ली बोळातला लोक कलावंत तर मेले,
लोककला संपवण्याच्या दृष्टीने सगळं काम चालू आहे. लोककलावंत अक्षरशः मेले. म्हणजे मला त्या दिवशी एवढं वाईट वाटलं की रघुवीर खेडकरांचा एबीपी माझाला जो व्हिडिओ पाहिला, मंगलाताई बनसोडेंचा व्हिडिओ पाहिला, तर काळजाला भोकं पडल्यासारखं झालं की काय अवस्था झाली कलाकारांची. चित्रपट क्षेत्र हे दिसताना खूप छान दिसतंय, पण प्रत्यक्ष त्याच्या आतमध्ये काय खाचखळगे आहे ना, हे मी मागच्या 22-25 वर्षात बघितलेले आहेत. मग ह्याला उत्तर आहे का नाही? किती दिवस आम्ही रडगाणं गाणार? किती दिवस आम्ही लोकांचंच रडगाणं गाणार की आम्हाला संधी दिली नाही, आम्हाला आमची दखल घेतली नाही, मीडिया आमची दखल घेत नाही, आम्हाला इथं संधी दिली जात नाही, आम्हाला हे केलं जात नाही, आम्हाला नाकारलं जातं, आम्हाला बाहेर फेकलं जातं, आम्हाला असं. किती दिवस रडणार आपण? मंडळी, आता वेळ आली. आता रडायचं नाहीये तर लढायचंय. बाबासाहेब आंबेडकरांचं परत तेच वाक्य की जी व्यवस्था तुम्हाला नाकारते ना, ती व्यवस्था उचलून उकडून फेकून टाका आणि तुमची स्वतःची व्यवस्था निर्माण करा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंसारखा एवढा प्रगल्भ, एवढा ताकदीचा साहित्यिकच नाहीये. एक लक्षात घ्या की जेवढा कंटेंट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहून ठेवलाय ना, यांच्या पिढ्यानपिढ्या जरी आल्या ना लेखकांच्या, तरी सुद्धा लिहू शकत नाही एवढी ताकद लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये. आणि एवढं प्रगल्भ साहित्य आणि कंटेंट जे आपल्याकडे आहे. म्हणजे मी परत एकदा अजून रिपीट उदाहरण ते सांगतो की सैराटने 100 करोड कमवले. 100 करोड कुणाचे कमवले, कुठून कमवले? एवढा पैसा आला कुठून मराठी चित्रपटांकडे? विचार करण्याची गोष्ट आहे ना. एवढा चित्रपटांकडे पैसा येतो कुठून? 100 करोडचा गल्ला झाला कसा? आश्चर्य झालं. ज्या फिल्मला 5-7 करोड रुपये खर्च केले, तो सिनेमा 100 करोड कमवतो कसा काय? आणि 100 करोडच्या पुढची कमाई करतो कसा काय? याचं उत्तर ज्यावेळेस शोधलं त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी सापडतात त्याच्या पाळमुळात गेल्यानंतर. सैराट आणि फॅन्ड्री ह्याच्यासारखे सिनेमे यशस्वी होण्यापाठीमागचं कारण काय आहे सांगू? मार्केट आपलं आहे आणि ते आपल्याला कळत नाहीये. सैराट बघायला कोण गेलो? सैराट यशस्वी का झाला त्याच्या पाठीमागचं कारण, सैराटमधलं जे वास्तव मांडलं गेलं, चित्रण जे वास्तव आहे ते खरं खुरं आहे. त्याच्यामध्ये कुठं ड्रामा नाही. कलाकार खरे आहेत, सच्चे कलाकार आहेत, खरेखुरे अभिनय नाही, तर ते जिवंत त्यांचा अनुभव मांडतात. ते त्यांची भाषा, त्यांची राहणीमान, त्यांची शैली, त्यांचं गाव, त्याच्यातले मित्र, त्यातले सगळं जे एक एक ठिकाणे, ते सगळंच्या सगळं प्रचंड खरंखुरं आहे. आणि ते प्रत्येक माणसाला स्वतःशी रिलेटेड करत होतं की हा राव सैराट बघितल्यानंतर वाटत होतं की ही माझी कथा आहे राव, येस राव मी अशाच पद्धतीने बोलतो, ही माझी भाषा आहे राव, आईला माझी भाषा एवढा पडद्यावर आली राव. आणि तुमच्या माझ्या जाणीवे नेणीवेपर्यंत तो विषय गेला. आणि म्हणून सैराट बघायला जर पहिल्यांदा कोण आला असेल, थिएटरमध्ये जर पहिल्यांदा गर्दीकुरी केला असेल, तर माझ्या वाड्या वस्त्यावरच्या माणसांनी गर्दी केली, माझ्या झोपडपट्टीतल्या माणसांनी गर्दी केली, माझ्या गावाखेड्यात बांधावरती काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी गर्दी केली, शेतकऱ्यांनी गर्दी केली. आणि माझ्या वाड्या वस्त्यातल्या, म्हणजे मी तर म्हणतो आंबेडकरी चळवळीतली लोक तांड्याने जात होती, सैराट बघा, सैराट बघा, सैराट बघा. इथल्या ज्या बहुजन चळवळी आहेत सगळ्या, त्या चळवळींनी हा सिनेमा चळवळीचा मानला आणि म्हणून सगळ्यांना सांगत होती की जा सैराट बघा, सैराट बघा, सैराट बघा. सुरुवातीचे 50 कोटी रुपये जे क्रॉस झाले ना, ते ह्या लोकांनी स्वतःच्या काबाड कष्टातनं किंवा मिळवलेला जो पैसा होता ना, त्यातनं तिकिटी खरीद करून सिनेमा थिएटरला जाऊन बघितला आणि म्हणून 50 करोड रुपये तयार झाले. 50 करोड झाल्यानंतर, एक रेकॉर्ड ब्रेक झाल्यानंतर जगामध्ये सैराट बद्दलची एक उत्सुकता ताणून झाली की अरे बापरे, प्रचंड पैसा कमवावा लागला सिनेमा. आणि मग बाकीचा जो क्रीम क्राऊड होता, जो IT मधला क्राऊड होता, जो बंगल्यामध्ये राहणार आहे, जो पेंट हाऊस मध्ये राहणार आहे, जो उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणार आहे, तो नंतर गाड्या घेऊन उतरला की अरे जाके देखेंगे यार, बाकी को कोई फिल्म नहीं चल रही है, ये चल रही, ये देखेंगे, इसका बहुत नाम हो रहा है. आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्यानं हा जो वर्ग कधीच मराठी सिनेमा बघायला आलेला नाही, आणि त्यातल्या त्यात कांबळे, जांभळे, मंजुळे, संखत, पवार, गायकवाड यांचे सिनेमे यांनी कधीच बघितले नाही, तो सगळा क्राऊड उतरला रस्त्यावरती आणि मग त्यांनी थिएटर फुल करायला सुरुवात केली. पण सुरुवातीचे 50 कोटी तर मी छातीटोकपणे सांगतो, आमच्या चळवळीतल्या लोकांनी, आमच्या वाड्या वस्तीवरच्या लोकांनी, आमच्या शेताबांधावरच्या लोकांनी, आमच्या कष्टकरी बहुजन समाजातल्या लोकांनी उभं केलेल्या पैशातनं 50 करोड कमवले. आणि म्हणून सैराट हिट झाला. म्हणजे काय, मार्केट आमचं आहे हो, त्या मार्केटचा फायदा भलताच कुणीतरी करतोय, हे विचार करा. आता आम्ही आमचे सिनेमे करणार, आमचा विषय घेऊन येणार, आमच्या थिएटरमध्ये लावणार, आमचेच प्रेक्षक बघणार आणि पैसे पण आम्हीच कमवणार. हे सूत्र ज्यावेळेस तुम्ही चालवाल
त्यावेळेस तुमची पर्यायी चित्रपटसृष्टी तयार होईल आणि या पर्यायी चित्रपटसृष्टीत तुम्हाला तुमच्या लोकांना काम करता येईल, तुमच्या लोकांना काम देता येईल की ज्यांना खऱ्या अर्थाने कामाची गरज आहे. मी असं नाही म्हणत बाकीच्या कलाकारांना कामाची गरज नाही, कामाची गरज सगळ्या कलाकारांना आहे. कलाकाराला कुठली जात आणि धर्म नसते, पण कलाकाराला जात आणि धर्म नसते हा शब्द खूप चांगला आहे, पण कलाकाराच्या पाठीमागे जी जात आणि धर्म असते ते मात्र त्या कलाकाराचं करिअर घडवत असते. ही गोष्ट 100% वास्तवातीत खरी आहे, प्रचंड खरी आहे. अनुभवानिशी मी स्पष्टपणे सांगतोय. छातीटोकपणे लाईव्ह या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात बोलायला मी उघडपणे काय येतोय, कारण मी हे जगलंय, भोगलंय आणि या सगळ्या व्यवस्थेतनं तावून सुलाखून इथपर्यंत आलोय. आणि म्हणून आता आम्हाला आमची व्यवस्था निर्माण करणं ही काळाची गरज आहे. कारण आमच्याकडे ताकद आहे, आमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, आमच्याकडे विचार आहे, आमच्याकडे कंटेंट आहे, आमच्याकडे तंत्रज्ञ आहे, आमच्याकडे सगळं आहे हो. फक्त काय त्यांना संधी दिली जात नाही. आमचे प्रोड्युसर पण आले ना तरी ते ठराविक जे वास्तव काय म्हणतात प्रस्थापित कलावंत आहेत त्यांनाच घेऊन काम करतात. या ना कधीतरी नागराज मंजुळेंसारखं मोठं काळीच करा आणि आपल्या माणसांना घेऊन सिनेमा करा, त्यांना संधी द्या. ते सुद्धा या इंडस्ट्रीत स्टार सुपरस्टार होतील. ज्यावेळी ते स्टार सुपरस्टार होतील त्यावेळेस तुमचे विषय पडद्यावर येतील. पडद्यावरती आतापर्यंत जे विषय आले ते कुठले आले हो? सिनेमाची सुरुवात आणि सिनेमाचा शेवट सुद्धा, म्हणजे आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात सगळे सिनेमात सगळी लग्न बघितली. कुठलंही लग्न कुठल्याच वेगळ्या पद्धतीने दाखवलं नाही. एक तर हिंदू पद्धतीने दाखवतात किंवा मुस्लिम पद्धतीने. बाकीचे काय धर्म नाही आहेत का भारतामध्ये? कधी आपल्याला आपल्या पद्धतीची लग्न दाखवता येणार? इतर संस्कृती दाखवलीच जात नाहीये. ती ही संस्कृती दाखवली जाणार कधी? कधी इथल्या मातीतलं गाणं पडद्यावर येणार? वामन दादांसारखा एवढा प्रचंड प्रगल्भ असणारा कवी काळाच्या पडद्यावर ठेवला गेलाय. ज्या कवीनं हजारो गाणी लिहून ठेवली, जी गाणी असं बोलता बोलता लिहायचे कवी, महाकवी असणारे वामनदादा कर्डक आज कुठेतरी एका कोपऱ्यात आहे. महाकवी पात्र भलत्यालाच दिलेले. जागतिक मराठी साहित्य दिन हा ज्या माणसाच्या नावाने या ठिकाणी साजरा केला जातो त्याचं साहित्य चेक करा आणि जगामध्ये अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये ज्यांचं साहित्य गाजलं अशा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची त्याची तुलना करा. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नसेल तर तो मराठी साहित्य दिनाचा दिन बदला आणि 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंतीला तो साहित्य दिन करा. काय हरकत आहे? चित्रपटसृष्टीत एक पद्धत अशी आहे, म्हणजे हळूहळू बघा ना, जगामध्ये कुठंच अशी पद्धत नाही. ही फक्त भारतात. 1 मिनिट द्या फक्त मला. हळूहळू माझ्या चेहऱ्यावरती अंधार यायला लागला म्हणून मी जरा थोडं लाईट सिस्टीम बदलली. तर चित्रपटसृष्टीमध्ये एक नवीनच पद्धत काढली आता लोकांनी. म्हणजे जगामध्ये ही पद्धत कुठंच नाही बरं का. काय पद्धत आहे जगामध्ये? सिनेमाचं सुरुवात करताना लॉन्चिंग म्हणतात त्याला, भारतामध्ये त्याला मुहूर्त म्हणतात. कुठल्याच जगातला सिनेमा मुहूर्त काढून होत नाही, फक्त भारतातला सिनेमा मुहूर्त काढून होतो. कारण या मुहूर्ताची संकल्पना एका ब्राह्मणी विचारसरणीतनं आलेली आहे, मनुवादी विचारसरणीत आलेली आहे. त्यामुळे इथं मुहूर्त काढला जातो आणि त्या मुहूर्ताच्या दिवशी प्रचंड मोठी पूजा घातली जाते. प्रचंड मोठे सगळे ब्राह्मण येतात, पूजा अर्चा करतात, क्लॅपची पूजा करतात, कॅमेऱ्याची पूजा करतात, उजवीला नाही डावीला नाही, अमुक बघा तमुक बघा, नावात हे बदला, अमुक करा तमुक करा, 100 इन्स्ट्रक्शन देतात आणि तो चित्रपटाची सुरुवात होते. तो चित्रपट नंतर जाऊन फ्लॉप पण झालेला आहे, पण मात्र पूजा घातली जाते आणि प्रचंड मुहूर्त काढून पूजा घातली जाते. जगातले स्पिलबर्ग पासून जगातले सगळे मोठे दिग्दर्शक ऑस्कर घेऊन गेले, त्यांनी कुठली पूजा घातली हो? आणि कुठल्या देवाची पूजा घातली? जगातला जागतिक सिनेमा जो अब्जावधी रुपये कमवतो आणि जगामध्ये एक स्वतःचं स्थान निर्माण करून असणारा सिनेमा कुठल्या देवाची पूजा करतो? नाही करत. ह्याची एवढंच नाही थांबले मुहूर्ताचं, त्याच्या पलीकडे जाऊन सिनेमाची सुरुवात करताना क्लॅप दिला जातो, ॲक्शन म्हटली जाते किंवा शेवट करताना पॅकअप म्हटलं जातं. हे 2 शब्द पण हळूहळू गाळून टाकले. आता इथं भारतामध्ये पद्धत अशी आली, म्हणजे स्पेशली महाराष्ट्रात सुरू आहे, गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं जातं. मुस्लिम कलाकार असला तरी त्याला बिचारायला गणपती बाप्पा मोरयाच म्हणावं लागतं किंवा कुठले, कारण 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं जातं. मला माहित नाही किती कलांचा अधिपती आहे, त्यांनी कुठली कला शिकवली, कुठली कला घेतली, काय केली. पण जगामध्ये ज्याचा सिनेमा ऑस्करला दरवर्षी नामांकन घेतो, पुरस्कार घेतो, असा माणूस कधीच गणपतीतला ग सुद्धा उच्चारत नाही. भारतामध्ये ही गोष्ट फार विचित्र आहे की
त्या गणपतीचा शॉट पहिल्यांदा घेतला जातो, त्याच्यानंतर त्या ॲक्टरचा शॉट घेतला जातो. फॅन्ड्रीला आम्ही पहिल्यांदा, मी ह्या बाबतीत नागराजला सॅल्यूट करतो. नागराजचं माझं किंवा आमच्या काही जी काही मतं जुळली त्याच्यामध्ये, तर आम्ही फॅन्ड्रीला कुठल्याही पद्धतीच्या देवदेवताची पूजा केली नाही. आम्ही महापुरुषांचे फोटो ठेवले, फुले शाहू आंबेडकर, आणि त्यांचा विजय असो, फॅन्ड्रीच्या नावानं चांगलं म्हणून सिनेमाची सुरुवात केली. अख्खं युनिट आमच्या विरोधात उभं राहिलं आणि म्हणे नाही नाही तुम्ही चूक करताय, असं करताय, तसं करताय, ॲक्सिडेंट झाले याच्यामुळेच झालं, तुम्ही नाही करत, तुम्ही नाही करत, तुम्ही नाही करत. शेवटी काय झालं, फॅन्ड्री सिनेमा सुपरहिट ठरला. फॅन्ड्री सिनेमा सुपरहिट ठरला, कुठली अडचण नाही आली. त्यातला जब्या, मातंग समाजाचा मुलगा, केम मधल्या एका छोट्याशा गावात हलगी वाजवणारा मुलगा, नॅशनल अवॉर्ड घेऊन आला. इथल्या प्रस्थापित मोठ्या मोठ्या ॲक्टरच्या थोबाडीत मारून एक प्रचंड मोठ्या ताकदीचा कलावंत म्हणून त्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं, नॅशनल अवॉर्ड घेऊन आला. गणपती बाप्पा मोरया म्हटलं तरच सिनेमा चालतो का तुमचा? अहो, इथे आपण कलेची देवता, विद्येची देवता म्हणून सरस्वती म्हणतो. आज सरस्वती का सावित्री याच्यावर वाद चालू आहेत, सगळे चालू आहेत. किंवा नृत्याची देवता नटराज आपण म्हणतो. तर नटराज नृत्याची जर देवता आहे, तर मायकल जॅक्सनने सुद्धा नृत्याच्या देवतेचे पाया पडूनच मोठं झालं पाहिजे होतं ना. मायकल जॅक्सन कधी आला होता नटराजाच्या पाया पडायला? आणि कधी नटराज मायकल जॅक्सनवरती हे झाला, प्रसन्न झाला. जगातला सगळ्यात मोठा डान्सर जो आहे ना, ज्यांनी नटराजाचं नाव सुद्धा ऐकलं नाही तरी सुद्धा तो जगातला मोठा डान्सर झाला. जगातला सगळ्यात काय म्हणतात, पैशाने सुविधा संपन्न असणारा माणूस, प्रचंड पैसा कमवणारा, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, याला लक्ष्मी कोण माहिती नाही हो अजून पण. पण आमच्या इथं त्या पार अगदी तिजोरीत अगरबत्ती घालून पूजा केल्याशिवाय आमची लक्ष्मीच वाढत नाही. आम्ही आमच्या घरच्या लक्ष्मीला लाथा मारतोय आणि तिजोरीतल्या लक्ष्मीला पूजायचा प्रयत्न करतोय. लक्ष्मी अशी येत नाही, काबाड कष्टाने येते. आणि काबाड कष्ट करणारी माणसं ही जगातली सगळ्यात विद्वान आणि हुशार आणि श्रीमंत झाली कुठल्याही पद्धतीच्या लक्ष्मीची पाया न पडता, पूजा न करता. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या पण हळूहळू त्या परंपरेतनं, रूढी परंपरेतनं आलेली आहेत. सिरियल पण येत आहेत, इथल्या चित्रपट पण येतात आहेत. त्याच्यामध्ये काय तुमच्या माझ्यावर बिंबवलं जात आहे, काय तुमच्या माझ्यावर रुजवलं जाते, ह्याचा विचार करा. मी एक अत्यंत वेगळा विषय मांडतो, विस्फोटक आहे, पण खरं सांगू का तुम्हाला, या देशाची एक सगळ्यात वाईट बाजू जी होती ना, ती या देशामध्ये वर्षानुवर्ष चाललेले राम मंदिराचा मुद्दा होता. आज बीजेपीची सत्ता आहे ना, ती सत्ता कशामुळे, त्याचा विचार करा, थोडंसं त्याचं आकलन करा. ज्यावेळेस पण डोक्यात आलं की आपल्याला सत्ता स्थापन करायची असं बीजेपीला वाटलं, आणि RSS प्रणालीच्या माध्यमातून आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याच्यावर विचार केला. खूप मला त्यांचं प्लॅनिंग प्रचंड आवडतं. मी त्या सगळ्या प्लॅनिंगचा खूप आदर करतो, कारण ते खूप निष्णात प्लॅनिंग केलेलं त्यांनी, आणि ते सफल पण केलेलं त्यांनी. त्यांच्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं एक 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 करत एक एक गोष्ट सफल करत नेली. कारण त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग बरोबर मॅनेजमेंट आहे, आणि मॅनेजमेंट बरोबर सांगल ते काम करणारे लोक आहेत. तिथला माणूस त्याच्या प्लॅनिंगला, त्याच्या मॅनेजमेंटला आणि त्याच्या विचाराला महत्त्व देतो. त्याच्या स्वतःला मोठं करण्यापेक्षा तो विचार मोठा करतो. आपल्या इथं विचार आपल्या पद्धतीने मांडून स्वतः मोठं होण्याचा जो चाललाय ना, खूप निष्णातपणे या भारतामध्ये पहिल्यांदा असं ठरलं की जर तुम्हाला एखाद्या विषयाच्या संदर्भात जर या देशावर सत्ता गाजवायची, तर पहिल्यांदा तुमच्याकडे काहीतरी आयडॉल पाहिजे. मग तुमच्याकडे आयडॉल काय, तर आयडॉल काहीच नव्हतं ना. मग त्यांनी पहिल्यांदा एक आयडॉल आणि सिम्बॉल निर्माण केला, आणि तो सिम्बॉल म्हणजे राम. पहिल्यांदा राम मनामध्ये रुजवला. मग त्यांनी रामायण नावाचं सिरियल आणलं. पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईट TV वरती असं शटर उघडून रामायण बघितलं गेलं, आणि रामायण नावाचं सिरियल बिंबवलं गेलं. प्रचंड भारतातलं पहिलं मल्टी स्टारर, सगळ्या बाबतीतलं सगळ्यात भारी सिरियल रामायण. रामायण जवळजवळ वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष लोकांना हिप्नोटाईज करून दाखवलं गेलं. लोक एवढी वेळी होती की TV ला हार घाल, TV पाशी वंदन करून बस, रोज म्हणजे नित्यनियमाने मंदिरात नाही गेलं तरी चालेल, पण TV समोर हात जोडून बसणं गरजेचं आहे. आणि रामायणातले कलाकार आणि रामायणातले सगळे प्रसंग सगळं ते दाखवून 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 लोकांना रामाच्या बाबतीत अवेअर केलं की बाबा हा एक मोठा माणूस आहे. दुसऱ्यांदा हळूहळू रामाचं सिरियल संपलं रामायण. मग पुढे काय करायचं, तर गप्प नाही बसले, लगेच त्यांनी लवकुश सिरियल सुरू केलं. लव आणि कुशच्या माध्यमातून काम सुरू झालं. लव कुश झालं, मग हनुमान आलं, मग त्यातले एक एक कॅरेक्टर वेगळे केले. मग हनुमान आलं, मग त्याच्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्यानं सीताचं आलं, मग वेगवेगळं आलं, मग हळू कृष्ण आलं, मग कृष्णानंतर महाभारत आलं. महाभारतातले वेगवेगळे दुर्योधन
वेगळा झाला, कर्ण वेगळा झाला, अर्जुन वेगळा झाला, ह्यांचे वेगवेगळ्या सिरियल्स आल्या. त्याच्यानंतर हळूहळू प्रत्येक वेगवेगळ्या देवाचे सिरियल आले. मग शंकराचं महादेवाचं सिरियल आलं, मग गुरुदत्ताचं सिरियल आलं, अमुक आलं, तमुक आलं, सगळे देव देवता सगळे संपले. मग त्याच्यानंतर काय केलं तर मग त्यांनी हळूहळू महापुरुषांच्या दिशेने प्रयाण सुरू केलं. आणि मग महापुरुषांमध्ये सगळ्यात जास्त मार्केट असणारा महापुरुष कोण, तिथून सगळं सुरुवात केलं. मग शिवाजी महाराजांचं सिरियल सुरू केलं, मग जिजामातांवरचं सिरियल सुरू केलं, मग संभाजी महाराजांवरचं सिरियल सुरू केलं. हळूहळू हळू टप्प्याटप्प्याने आता हे लोन थेट फुलेवाड्याकडे आलं. आणि मग फुलेंवरचं सिरियल सुरू झालं, फुलेंवरचं झालं, बाबासाहेबांवरचं सिरियल सुरू झालं. हळूहळू आता अण्णाभाऊ येतील, हळूहळू सगळे महापुरुष, पण 30 लोक कव्हर करतील. यातले कलाकार कोण आहेत विचार करा. सगळे महापुरुष पण आता ॲक्वायर केले, कंटेंट सगळं ॲक्वायर केला. सगळं काय ॲक्वायर केल्यानंतर तुमच्या हातात काय डोंबलं उरणार आहे पुढचं काम करायला? हे सगळे कलावंत, आज बाबासाहेबांचा रोल करणारा माणूस इथपासून सगळे कलावंत हे एक ठराविक विशिष्ट पर्टिक्युलर पठडीतनंच येतात आहे. या किमान ह्या सिरियलचा, या कंटेंटचा उपयोग तरी त्या संबंधित असणाऱ्या समाजासाठी झाला पाहिजे का नाही? त्यातही खूप अडचणी आहेत. एकतर मार्केट या लेवलनी सेट केलेलं की गरीब 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 होत चाललाय, श्रीमंत 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 होत चाललाय. आणि ह्याच्यामध्ये चित्रपट व्यवसायच असा व्यवसाय की ज्याला पैशांशिवाय काहीच करता येत नाही. आज तुमच्याकडे मार्केट आहे पण तुमच्याकडे भांडवल नाही, त्यामुळे तुमचं मार्केट भांडवलदार घेऊन जातोय. आमच्याकडे मार्केट आहे, आमच्याकडे भांडवल पण आहे, पण ते विभागून आहे. आमची लोक आमच्या लोकांना मोठं करत नाही. मी खूप वाईट अनुभव घेतलेले आहेत काही दिवसांमध्ये. आपलीच लोक आपले पाय ओढतात, हे मी माझ्या डोळ्यांनी अनुभवलंय, प्रत्यक्ष पाहिलंय. मुखवटे धारण केलेले असंख्य लोक या आपल्या आजूबाजूला फिरतात आहे. आणि आपण आपल्या माणसाला कसं पाडू शकतो, त्याचं कर्तृत्व कसं अडवू शकतो? जर त्याचं कर्तृत्व त्याच्या कलेनी नाही अडवता आलं तर कुठल्या वेगळ्या माध्यमातून अडवू शकतो का? मग त्याचं प्रतिभाभंजन करू शकतो का? मग त्याचं आणखीन काय वेगळ्या पद्धतीने काम करू शकतो का की जेणेकरून त्याचा प्रवास थांबेल, त्याची घोडदौड थांबेल? असा प्रयत्न करणारी लोक पण मी बघितली आहेत. पण अशी पण लोक बघितली आहेत की जे स्वतः उपाशी राहतात पण दुसऱ्याला हात देतात की बाबा रे तू चल माझ्याबरोबर, तुझं करिअर कर. आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरतोय आता आणि चित्रपट क्षेत्राचं सगळं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या आयडिया टू स्क्रीन नावाचं एक वर्कशॉप आहे, त्याच्या माध्यमातून पॅरलल फिल्म इंडस्ट्री अशी तयार नाही होणार बोलून. मला त्याच्यासाठी फिल्म मेकर तयार करावं लागणार आहे. गावागावात, खेड्याखेड्यात, बुद्ध विहारांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, समाज मंदिरांमध्ये, अण्णाभाऊ साठे नगर असेल, भीमनगर असेल, बुद्धनगर असेल, सिद्धार्थनगर असेल, पार तांड्यावरती जाऊन इथली जे वाड्या वस्तीवरची लोक आहेत, भटके, विमुक्त, वंचित, घटक, सगळ्या समूहातली जी कष्ट करणारी मुलं आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड कला आहे, कलेनी ओतप्रोत भरलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांना प्रशिक्षित केलं पाहिजे. कारण काळाची गरज आहे. एक काळ असा होता की लेखणी हत्यार होतं, ज्याच्या हातात लेखणी त्याचा समाज सुधारला. आत्ताची लेखणी हे हत्यार मागं राहिलंय. आत्ताचा सिनेमा, ऑडिओ व्हिज्युअल माध्यम हे सगळ्यात मोठं हत्यार आहे. आणि ते हत्यार ज्याच्याकडे त्याचा समाज पुढारलेला आहे, ते हत्यार ज्याच्याकडे नाही त्याचा समाज मागासलेला आहे. तर त्यामुळे मीडिया तुमच्या ताब्यात घ्या. मीडिया सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि मीडिया तुमच्या ताब्यात घेण्यासाठी मीडियाचं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि ते शिक्षण आपल्याला आपल्या पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे. आपल्या मुलांना आपल्या परवडेल अशा फीजमध्ये दिलं गेलं पाहिजे. कारण लाखो रुपये भरून आमचे विद्यार्थी ना विस्लिंगवुडला जाऊ शकतात, ना FTI ला जाऊ शकतात, ना NSD, म्हणजे वेगवेगळ्या ज्या मोठ्या इन्स्टिट्यूट तिकडे जाऊ शकत नाही. मग अशा वेळी अशा विद्यार्थ्यांना शिकवणारी एक व्यवस्था पण निर्माण झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी नालंदा विश्वविद्यापीठ तयार झालं पाहिजे. आमचं पॅरलल FTI सारखं इन्स्टिट्यूट, मोठी युनिव्हर्सिटी तयार झाली पाहिजे, ज्याच्यामध्ये नाट्य, चित्रकला, शिल्प, कॅमेरा, लाईट, अभिनय, नृत्य, सगळं गायन, वादन, सगळ्या पद्धतीचे सगळ्या कलागुण तिथे शिकवले गेले पाहिजे. आणि ते पण फ्रीमध्ये, जे नालंदा विश्वविद्यापीठात केलं जात होतं. आणि याचं मॉडेल तयार आहे माझ्याकडे. ते कसं शिकवायचं, ते फ्रीमध्ये कसं केलं जाईल, काय केलं जाईल याचं मॉडेल तयार आहे. आणि काही दिवसांमध्ये त्याच्यावर प्रॅक्टिकल माझं काम चालू आहे. प्रॅक्टिकली त्याच्यावरून समोर येईल. मला माझे किती सिनेमे येतात हे महत्त्वाचं नाही आहे, पण माझं विश्वविद्यापीठ झालं पाहिजे. ज्या विश्वविद्यापीठ म्हणजे माझ्या एखाद्या सिनेमामध्ये मी 100 लोकांना संधी देईल. मी 2-4 सिनेमे करेल, 5-6 सिनेमे करेल. अजून किती वर्ष जगणार आहे मला माहीत नाही. मी माझ्या आयुष्यात किती सिनेमे करून करणार, किती लोकांना संधी देणार. पण माझं जर एखादं विद्यापीठ तयार झालं ना, तर पुढची 25 वर्ष, 25-30 वर्ष, 50 वर्ष त्याच्यामधनं पिढ्यानपिढ्या घडतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर स्ट्रक्चरल काम झालं नाही, स्ट्रक्चर उभं राहिलं नाही. आपली लोक फक्त रस्त्यावरचे आंदोलन करतात, याच्या पलीकडे दुसरं काहीच करत नाहीये. रस्त्यावरचं आंदोलन गरजेचं आहे, ते नाही असं म्हणत नाही, कारण मी रस्त्यावरचं आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे.
ते मी कधीच महत्त्वाचं नाही असं म्हणणार नाही, ते महत्त्वाचंच आहे. पण फक्त रस्त्यावरचं काम करून भागणार नाही. स्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे, आमच्या इन्स्टिट्यूट उभं झालं पाहिजे, आमचं पॅरल व्यवस्था तयार झाली पाहिजे, आमचे स्टुडिओ तयार झाले पाहिजे, आमचे चॅनल सुरू झाले पाहिजे, आमचे स्वतःचे सिनेमे बनवणारे प्रोडक्शन हाऊस तयार झाले पाहिजे. आमच्या कलाकारांमध्ये प्रचंड ताकद आहे. मी जर नावं वाचली ना तर हजारो नावं आहेत माझ्याकडे. आत्ता माझ्या अवतीभोवतीची सगळी जी कलाकार मंडळी आहेत ना, एक एक माणूस मोठ्या मोठ्या जागतिक चित्रपट निर्मात्यासारख्या ताकदीचा माणूस आहे. प्रचंड ताकद आहे, प्रचंड कंटेंट आहे आणि सगळे मल्टी टॅलेंटेड आहे, मल्टी टास्किंग आहे. म्हणजे गाणारे पण तेच आहे, वाजवणारे पण तेच आहे, कॅमेरा पण तेच घेतात, एडिटिंग पण तेच करतात, अभिनय पण तेच करतात, गाणी पण तेच लिहितात, कथा पण तेच लिहितात, असं सगळे मल्टी टास्किंग आहे. माझ्याकडेच बघा, मी कथा, पटकथा, संवाद, लेखन, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, प्रोडक्शन, गीतलेखन सगळं सगळं ए टू झेड एकटा माणूस करू शकतो. आणि मला कळलंय ऑलराऊंडर झाल्याशिवाय आपलं तग नाही. आपण कधी उपाशी मारणार नाही याच्यामुळे, कारण चळवळ आपल्यासोबत आहे, बाबासाहेबांचे विचार आपल्यासोबत आहे आणि काम करण्याची, कष्ट करण्याची प्रचंड ताकद आपल्याकडे. आणि त्यामुळं पॅरलल इंडस्ट्री होणं ही काळाची गरज आहे. कारण जात वास्तव काम करतं सूक्ष्मपणे, आणि सूक्ष्मपणे जात वास्तव जे काम करतंय ते कधीच तुम्हाला मोठं होऊ देणार नाही. मोठं होण्याची पण समजा तुम्ही त्यातल्या त्यात उडी जरी मारली ना तर काही ठराविक अंतरानंतर तुम्हाला थांबावं लागतं. प्रचंड ताकदीनं आपण मारलेली उडी एका ठराविक अंतरानंतर थांबते, कारण पुढे जी व्यवस्था आहे, जे ज्याला म्हणतात क्षितिजावरतीच हे लोक बसलेले आहेत. यांचे ठेकेदारी म्हणजे संभाजी भगत जे म्हणतात ना की बडे चिटर बैठे हे बाई, बडे सेटर बैठे हे बाई, तर ते वाक्य अगदी खरं आहे. इथलं चिटर सेटर हे सगळे त्या बरोबर त्या वेशीवर बसलेले आहेत आणि ते वेशीच्या पुढे तुम्हाला मला जाऊ देत नाही. तुमचं माझं घर गावाकुसा बाहेरच ठेवायचा प्रयत्न हे इथली व्यवस्था करते. या व्यवस्थेला समजून घेतलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. मी इथल्या कुठल्याही माणसाच्या विरोधात नाही, मी इथल्या कुठल्या कलाकाराच्या विरोधात नाही, मी इथल्या कुठल्या जातीच्या विरोधात नाही. हां, पण मी विरोधात आहे जो माणूस माणसाला माणूस म्हणून वागवत नाही ना, त्याच्या विरोधात आहे. आणि माझी लढाई ही माणसाला माणूस म्हणून वागवणारी लढाई आहे. आणि मला माहिती आहे बाबा शिवाजी महाराजांचं स्वराज्य आलं त्याच्या पाठीमागं फक्त मावळे लढले नाही, तर इथले जे लोक कलावंत होते, इथला गारुडी होता, इथला डोंबारी होता, इथला गोंधळी होता, इथला वाघ्या मुरळी करणारा माणूस होता, इथला भुत्या होता, इथला पिंगळ्या होता, इथला बहुरूपी होता. या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन एक सांस्कृतिक चळवळ केली. संत तुकाराम महाराजांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संत महंतांच्या माध्यमातून, गावागावा खेड्यात अभंग कीर्तनातून मांडण्यात आलं की बाबा रे, तुमचं माझं स्वराज्य निर्माण करायला एक राजा येतोय आणि त्या राजासाठी तुम्ही तुमचा एक पोरगा शेतात धाडा आणि एक पोरगा त्याच्या चाकरीला धाडा. स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी आपल्याला आता उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून स्वराज्याची चळवळ उभी राहिली आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं. आणि तेच शिवाजी महाराजांचं स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेच्या माध्यमातून तुम्हाला मला दिलंय. ती घटना पण आपल्याला टिकवायची. तुमचं माझं काम कलाक्षेत्रातलं तर आहेच आहे, पण कलाक्षेत्राबरोबर इथली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे जर आपल्याला टिकवता आलं नाही तर आपण कलाकार असून फायदा नाही. आणि त्यामुळं तुमची माझी लढाई समतेची आहे, तुमची माझी लढाई न्याय हक्कासाठी आहे. समान न्याय, समान दर्जा, समान वेतन, सगळं काही समान आम्हाला मिळालं पाहिजे. आम्ही समान कष्ट करायला तयार आहे, तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करायला तयार आहे. जर आम्ही सगळं करायला तयार आहे तर आम्हाला ही व्यवस्था, ज्या पद्धतीची व्यवस्था तयार झाली ना, ती व्यवस्था समजून घेतली पाहिजे. आणि ती व्यवस्था समजून घेतल्याशिवाय ब्रेक करता येणार नाही. आणि म्हणून मी खूप पोटतिडकीने सांगतोय, कदाचित माझ्या बोलण्याचा आता इंडस्ट्रीतले खूप लोक मला ऐकतात आहे, बघतात आहे. काही लोक माहिती लाईव्ह येत नाही, कारण त्यांना लगेच कळते की मी पण ऐकतोय. ते माझा व्हिडिओ नंतर बघणार आहे, छान व्यवस्थित बघणार आहे. आणि ही लोक जी आहेत ना, ही मला तोंडावर येऊन कोणीच बोलणार नाहीये. हे माझ्या पाठीमागं एका वेगळ्या पद्धतीने सुप्त माझ्याबद्दलच्या, माझ्या विरोधातल्या नियोजन आणि सगळ्या गोष्टी करणार आहेत. मंडळी, मी 2 वर्ष झालं काहीच काम केलेलं नाही चित्रपट क्षेत्रातलं, पण तरीसुद्धा या चळवळीच्या भरोश्यावर आणि माझ्या लोकांच्या भरोश्यावर मी जगतोय. का नाही काम केलं? कारण जे काम विचारात बसत नाही, जे काम आचारात बसत नाही, किंवा जे काम तुम्हाला मान सन्मान देत नाही, ते काम तिथल्या तिथं सोडा. उपाशी मारा, काही हरकत नाही, पण स्वाभिमानच जागा. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, स्वाभिमान हा तुमच्या भाकरीपेक्षा महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे मी स्वाभिमानानं, बाबासाहेबांच्या विचारानं, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. आणि या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, मी चूक काही करत नाही. मी इथली अंधश्रद्धा घालवण्यासाठी प्रयत्न करतोय की इथला जो दैववाद आहे, इथला जो मनुवाद आहे, इथला जी अंधश्रद्धाची भावना आहे, इथे जर दिवसात तुम्ही सिनेमात, चित्रपटातून, मालिकेतून
लोकांना अंधश्रद्धात दाखवणार आहे आणि त्या चुकीच्या दिशेने घेऊन जाणार आहे, तर ही लढाई थांबली पाहिजे. आता लोकांना समतेच्या दिशेने घेऊन गेलं पाहिजे, विज्ञानाच्या दिशेकडे घेऊन झालं पाहिजे, सम्यक विचाराच्या दिशेने घेऊन गेलं पाहिजे. त्यामुळे तुमची चळवळ ही सम्यक चळवळ असली पाहिजे आणि सांस्कृतिक चळवळीशिवाय कुठली राजकीय चळवळ घडू शकत नाही, सामाजिक चळवळ घडू शकत नाही आणि धार्मिक चळवळ पण घडू शकत नाही. त्यामुळे तुमची सांस्कृतिक चळवळ हीच तुमची सगळ्यात महत्त्वाची चळवळ आहे, ज्या चळवळीला तुम्ही योगदान दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हटले, बाबासाहेबांची 3 स्वप्न आहेत. पहिलं स्वप्न ये लोकी बौद्ध धम्म स्थापन करणे, भारत बौद्धमय करणे, हे पहिलं स्वप्न. या देशाची शासनकर्ती जमात बनणे हे दुसरं स्वप्न. आणि तिसरं स्वप्न अत्यंत महत्त्वाचं होतं की तुम्ही मी आपण सगळेजण ह्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहात, म्हणजे बाबासाहेबांचं जे वाक्य आहे की या देशाची शासनकर्ती जमात बना. म्हणजे काय बना, तर लोकांना असं वाटलं की फक्त आपण राजकारणात जायचंय आणि राजकारण करायचंय, शासनकर्ती जमात बनण्यासाठी राजकारण नाही. बाबासाहेब म्हणले की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात ना, त्या क्षेत्रातल्या मोक्याच्या जागेवर जा आणि मोक्याच्या जागेवरचे लीडर बना, ती क्षेत्र ताब्यात घ्या आणि तिथले सत्ताधारी बना. तुम्ही डॉक्टर असाल तर डॉक्टरी क्षेत्रातले सत्ताधारी बना, तुम्ही वकील असाल तर वकिली क्षेत्रात काम करा, तुम्ही कलाकार असाल तर कलाकार क्षेत्रातले टॉप मोस्ट असणारं स्थान बळकवा, तिथे तुमची मक्तेदारी सिद्ध करा. तुम्ही ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात तुमचं सर्वोच्च निर्माण करा. ते भारतात म्हणजे सत्ताधारी जमात बनण्यासारखं आहे. आणि म्हणून तुम्ही मी आपण सगळेच जण, म्हणजे मी एका ठराविक विशिष्ट जाती धर्माबद्दल बोलत नाहीये, मी इथल्या मानवतेची लढाईबद्दल बोलतोय की मानवतेची लढाई ही आता ह्या जुन्या रूढी परंपरातनं आलेल्या ज्या विचारांमध्ये आहे ना, त्याच्यामध्ये मानवाचं हित नव्हतं. मानवाचं हित विज्ञानाकडे जाणार आहे, मानवाचं हित आत्ताच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये आहे, मानवाचं हित माणसाला माणूस म्हणून वागवण्यात आहे. आणि त्यामुळं माणसाला माणूस म्हणून वागवण्याची जी लढाई आहे त्या लढाईमध्ये आपण आता सामील झालं पाहिजे. आणि म्हणून चित्रपट क्षेत्रातलं हे भयान जातं वास्तव मी तुमच्यासमोर मी विस्तृत याच्यावर लिहिणार आहे, मी पुस्तक लिहिणार आहे आणि त्याच्यामध्ये तो खूप डिटेलमध्ये लिहिणार आहे. मी काही गोष्टी नावासहित लिहिणार आहे लोकांच्या, की काय कसं काम चालतं प्रत्येकाचं. म्हणजे कोणाचा चेहरा, प्रत्येक माणसाला 2 चेहरे असतात, कोणाचा समोरचा चेहराच आपण पाहिलेला असतो, पाठीमागचा चेहरा पाहिलेला नसतो. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मांडल्या गेल्या पाहिजेत, लिहिल्या गेल्या पाहिजेत, बोलल्या गेल्या पाहिजेत. कारण तुम्ही बोलल्याने काय होणार, तुमच्या एकट्याचं नुकसान होणार आहे, पण तुम्ही जर बोलला नाहीत तर तुमच्या पिढ्यानपिढ्यांचं नुकसान होणार आहे. तर ठीक आहे ना, माझ्या एकट्याचं नुकसान कुणीतरी, म्हणजे काल तर खूप सुंदर उदाहरण मला एक ऐकायला मिळालं की तुकाराम महाराज, त्यांची बायको आहे, त्यांच्या दोघांचा किस्सा आहे की तुकाराम महाराज काहीतरी काम करत असतात आणि तुकाराम महाराजांना त्यांची बायको म्हणते, काय मिळतं तुम्हाला समाजाचं हे सगळं काम करून? काहीच मिळत नाही म्हणे. तुम्हाला जर समजा ह्यातनं काहीच मिळत नाही तर तुम्ही कशाला करतात? तर ते जोंधळ्याच्या शेतात तिला घेऊन जातात आणि म्हणतात, हे बघ जोंधळ काय काय करतात बघ. मी कदाचित उदाहरण चुकतोय, पण शिरीष पवारांनी हे उदाहरण दिलं होतं काल, मला ते खूप आवडलं. तर ते म्हणले की ही सगळे जोंधळे लगडलेले आहेत, जोंधळे आलेले आहेत शेताला, हे कधी येतात, एवढं सुंदर शेत कसं कधी उभं राहिलं, ज्यास एका दाण्यानी आतमध्ये जमिनीत स्वतःला गाडून घेतलं ना, त्यावेळेस एवढं मोठं सुंदर शेत आलंय आणि ज्याच्यानं पुढचे हजारो लोक पोट भरणार आहेत. तर कदाचित आपल्याला तो दाना व्हावा लागेल, ज्याला मातीत गाडून घ्यावं लागेल, त्याशिवाय पुढच्या पिढींचं शेत मोठ्या पद्धतीनं हे होणार नाही. आणि ते उभं करण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागणार आणि त्याचा प्रयत्न मी माझ्याकडून करतोय. माझ्या या प्रयत्नाला तुम्ही सगळे सोबत राहाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. माझ्याबद्दल काही मी जे काही बोललोय त्याच्याबद्दल काही शंका, कुशंका, प्रश्न काही जरी असेल तर मला तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. लवकरच मी माझ्या वर्कशॉपच्या माध्यमातून, आयडिया टू स्क्रीन नावाचं माझं जे फिल्म मेकिंगचं वर्कशॉप असतं, ज्या वर्कशॉपच्या माध्यमातून मी चित्रपट शिकवतोय, सगळ्यांना चित्रपटाच्या बाबतीत साक्षर करतोय आणि या चित्रपट क्षेत्राचं लोकशाहीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. चित्रपट क्षेत्राचं लोकशाहीकरण करणं ही काळाची गरज आहे, कारण ते सगळ्यांच्या हातात, आणि आता येणाऱ्या काळामध्ये तर त्याचं जागतिक लोकशाहीकरण होणार आहे. कारण आता इंटरनेटचा जमाना आहे, फास्ट जमाना आहे. त्यामुळे पहिलं क्षेत्र महाराष्ट्रात होतं, भारतात होतं, आता जग हे तुमचं माझं क्षेत्र झालेलं आहे. आणि त्यामुळे या जगामध्ये, आत्ताच्या युगामध्ये तुम्हाला मला लढण्यासाठी, वावरण्यासाठी प्रचंड बळ मिळणार आहे. आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, नवीन कलाकुसरीच्या माध्यमातून तुम्ही मी आपण सगळेजण एकत्र येऊयात. आता खूप भक्तिगीतं गायली, सारखं बाबासाहेबांची भक्ती, शिवाजी महाराजांची भक्ती, शाहू महाराजांची भक्ती, संभाजी महाराजांची भक्ती, सगळ्या महापुरुषांची भक्ती करण्यापेक्षा त्यांच्या विचारांची शक्ती आता कलेच्या माध्यमातून बाहेर काढली पाहिजे. आणि आता त्या विचाराच्या माध्यमातूनच मुक्तिगीतं गायली पाहिजे आणि मुक्तीचं कला
म्हणजे कला धोरण आखलं पाहिजे आणि इथल्या मानवमुक्तीचं एक नवीन काय म्हणतात ना कलेचा स्रोत आता बाहेर काढला पाहिजे. भंडार आहे तुमच्या माझ्याकडे, तर त्या दृष्टीने आपल्याला आता काम केलं पाहिजे. मी प्रचंड आता जवळजवळ 1.5 तास बोलतोय कंटिन्यू. मे बी कदाचित माझं बोलणं म्हणजे आता जवळजवळ 62-63 लोक एकत्र लाईव्ह बघतात. काही लोकांनी शेअर केले प्रचंड. मी तुमच्या सगळ्यांचं हे वाचतोय, काय कमेंट वाचतोय, पण त्याला मला रिप्लाय करता येत नाही. मंडळी, खूप प्रचंड वाईट पॅन्डेमिक सिच्युएशन्समध्ये आपण सगळे जातोय. या सगळ्या कोरोनाच्या स्थितीत तुमच्या आजूबाजूला जर कोणी कलाकार असतील, कोणी गरजवंत असेल, ज्याला गरज आहे, कशाची पण गरज आहे, त्याला अन्नधान्यापासून काही आर्थिक सोर्सची गरज आहे, वैयक्तिक मेडिकलची गरज आहे किंवा काही गरज असेल आणि तुमच्याकडे जर असेल तर त्याला सढळ हाताने मदत करा. कारण ह्या आत्ताची लढाई ही जगण्याची लढाई आहे. तुम्ही जगलात तर पुढे बाकीच्या गोष्टी उभे करू शकाल आणि तुम्ही जर जगलाच नाही तर काहीच उभं करू शकणार. तुमचा विचार काही तुम्हाला तारणार नाहीये. तर त्यामुळं तुमचं जगणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं स्वतःची काळजी घ्या, खूप खूप काळजी घ्या. कोरोना कसा आहे, काय आहे, खरा आहे, खोटा आहे, त्याचं वास्तव काय आहे हे नंतर बघू आपण. पण स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतःची जर काळजी घेतली तर तुम्ही समाज घडवू शकता, समाजातल्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलू शकता आणि तुमचं स्वतःचं कर्तृत्व आणि समाजाचं कर्तृत्व सिद्ध करू शकता. आणि त्यामुळं मी आता जास्त काही न बोलता या ठिकाणी थांबतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की कोरोनाच्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये माणूस म्हणून माणसाच्या सोबत राहा, माणसाला मदत करा आणि चित्रपट क्षेत्रातल्या या वास्तवाबद्दल आणखीन बोलूयात आपण हळूहळू टप्प्याटप्प्यानं. तुम्ही सगळेजण काळजी घ्या एवढं शेवटचं बोलतो. आणि मी संविधान गांगुर्डे या माझ्या मित्राला खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी या पेजच्या माध्यमातून मला या ठिकाणी माझे विचार मांडण्याची संधी दिली. खरं तर मी हे खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्समध्ये मांडत असतो, सातत्यानं मांडतोय, सातत्यानं बोलतोय, सातत्याने ह्याच्याविषयी चर्चा करतोय लोकांशी. पण कदाचित काही गोष्टी काय असतं की त्याला पटकन सगळीकडे काय म्हणतात बांध फुटत नाही प्रत्येक ठिकाणी. काही ठिकाणी लोक ऐकतात, काही ठिकाणी लोक तिथेच विषय सोडतात. कारण प्रत्येकाला आपल्या स्वतःत वैयक्तिक स्वतःच्या एवढ्या असंख्य अडचणी आहेत की स्वतःच्या अडचणी सोडवणार का दुसऱ्याच्या अडचणीबद्दल बोलणार. तर प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या एक वेगवेगळ्या अडचणींमध्ये आणि सगळ्या व्यूहरचनेत आणि सगळ्या सामाजिक, राजकीय, कौटुंबिक सगळ्या क्रायसिसमध्ये अडकलेला आहे. त्यातून तो बाहेर कधी पडणार आणि समाजासाठी कधी लढणार, हा सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी तरीसुद्धा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आपण हे सगळे एकत्र येऊन मिळालो, एकत्र येऊन काम केलं तरच होणार आहे, अन्यथा हे होणार नाही. हे एकट्या माणसाचं काम नाही. कारण पुन्हा एकदा नालंदा विश्वविद्यापीठ उभं करायचं आहे आणि पुन्हा एकदा या भारतामध्ये एक जागतिक स्तराचं काहीतरी स्ट्रक्चर उभं केलं पाहिजे की ज्या स्ट्रक्चरमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय, समाज आणि काय म्हणतात संविधानाचा सरनामा हाच प्रामुख्यानं अभ्यासला जाईल, मानला जाईल आणि माणसाला माणूस म्हणून जागवलं वागवलं जाईल, अशी अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय साऊ, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. जय भीम.